शकत नाही आणि फक्त जे म्हणजे जॉब करता करता फक्त संडेला लेक्चर येतात आणि लेक्चर करतात ते YCM तर्फे करतात. म्हणजे हे रेग्युलर सारखंच विद्यापीठ आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद. फक्त तुम्हाला कसं हे रेग्युलर यायला नको, आठवड्यातून एक दिवस संडेचे लेक्चर असतं तुम्हाला, ते संडेला घ्यायचे असतं. याची रूपरेषा म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात पहिली माहिती करून देतो. YCM हे आहे ना, हे फक्त रविवारचे लेक्चर असतात YCMचे मुक्त विद्यापीठाचे आणि जे रेग्युलर लेक्चर अटेंड करता येतात. त्याची पहिली म्हणजे तुम्हाला आता याचे सिलेबस कसं असतो, तुम्हाला पुस्तकं दिलेली असतात. दर रविवारी तुम्ही लिहिताना पुस्तकं घेऊन यायची. जे तुमचे डिफिकल्टी काय असतील ते सरांना विचारायचे तुमचे, ते सर तुम्हाला शिकवणार आहेत. ते पूर्ण आठवडाभर तुम्ही अभ्यास करायचा. तुम्हाला जे काय प्रॉब्लेम असतील ते आठवड्यातनं तुम्ही एक दिवस सरांना रविवारचे लेक्चर असतात तेव्हा येऊन विचारायचे. त्याशिवाय तुम्हाला पुढचं म्हणजे तुम्हाला कसं असतं सांगा, आता डिसेंबर जानेवारीला तुम्हाला असाइनमेंट असतात. हे असाइनमेंट फक्त तुम्हाला विद्यापीठाकडनं आमच्याकडे येतात, ते आम्ही तुम्हाला देणार. ते तुम्ही 1 महिन्याचा कालावधी असतो, 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही सोडून द्यायचे असतात. त्याच्यानंतर प्रत्येक असाइनमेंटचे तुम्हाला 20-20 गुण असतात, ते अंतर्गत गुण असतात, ते अभ्यासक्रमाकडनं दिले जातात. त्याशिवाय तुम्हाला फायनल परीक्षा असते. ही फायनल परीक्षा असते ती 80 मार्काची असते. 80 मार्काचे ते आणि 20 मार्क तुम्हाला हे असाइनमेंटचे. 80 मार्कापैकी मिनिमम तुम्हाला 30 मार्क तरी तुम्हाला फायनल परीक्षेच्या पेपरमध्ये पडले पाहिजे, असं पेपर लिहायचा, कळलं. आणि ते 20 मार्क असे मिळून तुम्हाला टोटल 40 मार्क तुम्हाला झाले पाहिजे. 40ला पासिंग आहे, कळलं, लक्षात येतं तुमच्या. 40ला पासिंग आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण वर्षभरचा सिलेबस त्यामध्ये घेतला जातो. त्याप्रमाणे तुमची परीक्षा. यापुढे आता सर तुम्हाला फर्स्ट इयरला 6 विषय आहेत. प्रत्येकाकडे पुस्तकं दिलेली आहे ना, प्रत्येकाला माहिती आहे ना विषय. प्रत्येकाला ना म्हणजे आता PH विद्यार्थी असेल तर तुम्हाला मराठी आहे, OPI आहे, JKI आहे, HEM आहे, SSC आहे, असे 6 विषय आहेत आणि हिंदी इंग्लिश आहे. फक्त FY BCOMच्या विद्यार्थ्यांना कॉम 106 आणि कॉम 211 हे 2 विषय आहेत ना, हे 2 विषय फक्त तुम्हाला वेगळे आहेत. बाकी सगळे विषय तुम्हाला कॉमन आहेत. फक्त FY BA आणि BCOMला पहिले 4 विषय आहेत ना, ते कॉमन आहेत. ते म्हणजे JKN एक, मराठी एक, हिंदी इंग्लिश एक आणि ह्याचा SSC, हे 4 विषय आहेत ना, हे तुम्हाला कॉमन आहेत. बाकी वेगळे 2 आहेत ना BCOMचे, ते नंतर तुम्हाला सेपरेट त्याचे लेक्चर घेतले जातील अकाउंटचे. बाकी रेग्युलर तुम्ही येणार ना लेक्चरला दर रविवारी. तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम म्हणजे लेक्चरचं येण्याचं, दुपारचं टायमिंग, सकाळचं टायमिंग, असं कोणाला काय आहे प्रॉब्लेम? काय नाही ना. म्हणजे शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही लेक्चर अटेंड करा. लेक्चर जर अटेंड केला ना, तुम्हाला अभ्यासक्रम म्हणजे कसा असतो आणि हा अभ्यासक्रम एकदम इझी असतो. तुम्हाला त्याचा काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही वाचन केलं पाहिजे, जास्तीत जास्त वाचन करा. एकदम सुटसुटीत अभ्यासक्रम आहे आणि प्रश्नपत्रिका असते ना, ती प्रत्येक प्रश्न तुम्हाला 5-5 मार्काचा असतो. असे 16 प्रश्न असतात तुम्हाला, कळलं ना. प्रत्येक प्रश्न 5 मार्काचा असतो. त्याच्यामुळे तो लिहायला सुद्धा तुम्हाला एवढं काय मोठं नाही आहे. किमान अर्धा पॅरेग्राफ तरी उत्तर लिहिलं ना, तरी तुम्हाला मिनिमम 3-4 मार्क मिळू शकतात. अशा प्रकारे पूर्ण वर्षाची रूपरेषा तुमची असणार. हा, प्रत्येक सब्जेक्टला तुमचे वेगवेगळे शिक्षक टीचर येणार, ते तुम्हाला त्याविषयी सगळी माहिती देणार. पुढे हे यांचं नाव आहे पुष्पराज अनंत सावंत सर. हे तुम्हाला आता JKN बद्दल पूर्ण लेक्चर माहिती देतील. गुड आफ्टरनून. माझ्याकडे जो सब्जेक्ट आहे तो GKN 101. म्हणजे त्या सब्जेक्ट अंतर्गत 3 पुस्तकं येतात. तर सामान्य ज्ञान, सामाजिक जाणीव, अधिष्ठान अभ्यासक्रम हे मुख्य पुस्तक आहे. त्याचे 3 उपपुस्तक आहेत. पहिलं पुस्तक आहे विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य. तुम्हाला एकच पुस्तक दिलेलं आहे ना, एकच पुस्तक आहे. एका पुस्तकामध्ये म्हणजे एका विषयात 3 पुस्तकं आहेत, तर एकाच ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ती. दुसरं पुस्तक आहे विकास, संकल्पना आणि मार्ग, आणि तिसरं आहे संज्ञापन क्रांती आणि जैव तंत्रज्ञान. अशा 3 पुस्तकांचं मिळून एक पुस्तक आहे, म्हणजे एक विषय आहे जो आपण आता इकडे बघणार आहोत. GKN म्हणजे त्याची थोडक्यात पहिल्यांदा माहिती मी सांगतो. हा, सब्जेक्ट कोड आहे ना त्याचा GKN 101.
परीक्षेला हॉल तिकीट वरती कोड असेल तो हा असणार GKN101. तर यामध्ये काय आहे, विज्ञान म्हणजे या विषयाचं नाव आहे सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम. आणि यामध्ये आता 3 पुस्तकं आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. GKN कोड लक्षात ठेवला की आपल्याला समजणार पेपर कुठला आहे. आणि त्यामध्ये प्रश्नपत्रिका पण कसे असतात, प्रश्न विचारले जातात हे पण आता दाखवतो मी. माझ्याकडे एक जुनी प्रश्नपत्रिका आहे. आता त्या विषयाअंतर्गत आता बरेच म्हणजे टॉपिक आहेत. आता सगळं काय शिकवणं शक्य नाही, कारण एवढं मोठं पुस्तक हे 9 लेक्चर मध्ये संपत नाही. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही वाचायचं असतं. तुम्हाला जो भाग समजलेला नाही तो तुम्ही विचारायचा असतो. आठवड्यातून एकदा जेव्हा आपले लेक्चर असतात त्यावेळी तुम्ही विचारायचं, मग तेवढं ते समजावून सांगितलं जातं. पण सगळं जर शिकवायला गेलं तर ते एक पुस्तक संपताना मुश्किल आहे. म्हणजे एका याच्यामध्ये पहिल्या पुस्तकामध्ये 3 घटक आहेत. दुसऱ्या पुस्तकामध्ये बघा पुढे दिलेलं आहे ना पुस्तकात, पहिला घटक आहे म्हणजे पहिलं पुस्तक आहे विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि आरोग्य. त्यामध्ये 3 घटक आहेत, संस्कृती धर्म आणि विज्ञान. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे पर्यावरण आणि प्रदूषण. हे सोपं आहे सगळं, म्हणजे सोपे घटक आहेत. जसं आपण प्रश्न बघितला आणि आपण वाचलं जरी नाही तरी पण लिहू शकतो. पर्यावरण प्रदूषणाचे घटक कोणते, पाण्याचं प्रदूषण कसं, म्हणजे त्याची उदाहरणं द्या. असे जे प्रश्न असतात ते सोपे प्रश्न येतात. त्यानंतर घन कचरा म्हणजे कोणत्या प्रकारचा कचरा असतो, ई कचरा म्हणजे काय, असे प्रश्न येतात. पुढे आपण ते बघूया. त्यानंतर तिसरं पुस्तक आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. असे 3 घटक आहेत पहिल्या पुस्तकामध्ये. त्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे ते विकास संकल्पना आणि मार्ग. त्याच्यामध्ये एकूण घटक आहेत 4. चौथ्या घटकामध्ये उपघटक 3 आहेत, म्हणजे 2 उपघटक आहेत पुढे चौथ्या मुख्य प्रकरणाचे अ, ब, अ आणि ई. त्यानंतर त्याच्यात आता कुठला आहे, दुसऱ्या पुस्तकातला पहिला घटक मानवी हक्क आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे सहकार. तिसरा घटक आहे उद्योजकता विकास. चौथा अ आहे ग्राहक आणि ग्राहक चळवळ. चौथा आ आहे ग्राहकांच्या समस्या संकल्पना व कारणे. त्यानंतर चौथा ई हा जो घटक आहे त्याच्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986. त्यानंतर तिसरं पुस्तक आहे त्यामध्ये संज्ञापन क्रांती आणि जैव तंत्रज्ञान. त्यामध्ये परत 4 घटक आहेत बघा. संज्ञापन क्रांतीचे स्वरूप, त्यानंतर संज्ञापन क्रांतीचे टप्पे आणि विविध माध्यमांचे योगदान. त्यानंतर तिसरा घटक आहे संज्ञापन क्रांतीचे परिणाम आणि भवितव्य. आणि चौथा घटक आहे जैव तंत्रज्ञान. म्हणजे असे घटक आहेत. हे आता तुम्ही वाचले पाहिजेत. वाचून आपल्याला समजण्यासारखं आहे. सगळं वाचत बसायचं नाही. त्याच्यामध्ये एक शेवटी सारांश दिलेला आहे बघा, सारांश. सगळं वाचायला जमत असेल तर ते वाचायचं, तर शक्यच नसेल तर सारांश म्हणजे समरी टाईप प्रत्येक टॉपिकचं दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 1.4 समरी आहे, म्हणजे या टॉपिक मध्ये काय सांगितलेलं आहे मुख्य हे थोडक्यात दिलेलं आहे. ते वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की या टॉपिक मध्ये म्हणजे मुख्यत्वे करून काय काय आहे. तर 1.4 जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं तिकडे सारांश रूपाने दिलेलं आहे. म्हणजे विषय विवेचन वाचायचं आणि सारांश वाचायचा, म्हणजे आपल्या लक्षात येतं या टॉपिक मध्ये काय काय सांगायचं आहे किंवा काय सांगितलेलं आहे. आणि काही स्वयं अध्ययनासाठी प्रश्नोत्तर दिलेले ती सुद्धा आहेत पुस्तकामध्ये. 1.3 मध्ये प्रश्नोत्तर दिलेले आहेत पहिल्या टॉपिकची. सरावासाठी स्वाध्याय दिलेले आहेत. आता तसा बघितला तर हा विषय म्हणजे जनरल आहे. सामान्य ज्ञान नावच त्याचं काय आहे, सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम. म्हणजे सर्वसामान्य माहिती, सगळी जनरल नॉलेज आहे. पर्यावरण, त्यानंतर पर्यावरणाचे घटक, प्रदूषण म्हणजे काय, म्हणजे अशा विविध विषयांना धरून हा सिलेबस आहे. त्यानंतर संज्ञापन क्रांती आहे. संज्ञापनाचे घटक, संज्ञापन म्हणजे काय, म्हणजे संदेश आणि ग्राहक याच्यामध्ये होणारी देवाणघेवाण.
तर त्याचे घटक कोणते आहेत ते आहे त्याच्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य, मानवी हक्क, तर सहकाराविषयी आहे, त्यानंतर उद्योजकता विकास, हा त्याचबरोबर ग्राहकांच्या आता समस्या, संकल्पना, त्याची कारणे आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या विषयांवरती सिलेबस आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986चा त्याला पण धरून आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला प्रश्नपत्रिका खरी दाखवू नये, कारण अजून आपल्याला शिकवायचं आहे किंवा बघायचं आहे. थोडंफार तरी शिकून पुढे गेलं पाहिजे, त्यानंतर प्रश्नपत्रिका बघायची. पण प्रश्न कसे येतात, आता ही प्रश्नपत्रिका जी आहे ही 80 मार्काची आहे. ही 2020 ची प्रश्नपत्रिका 2020 चीच आहे वाटते. हे जुनी आहे पण हेच स्वरूप आहे. असे प्रश्न असतात तुमच्याकडे, देतो मी नंतर, बघा तुम्ही हवे तर नंतर फोटो मारून घ्यायचे. अशा प्रकारे किंवा इकडे आपल्याकडे सेंटरवरती असणार जुन्या प्रश्नपत्रिका गेल्या वर्षीच्या, त्यातलेच प्रश्न रिपीट होत असतात. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न येतात, थोडेफार बदलतात. म्हणजे ते केल्यावर तुम्हाला बरंच हे म्हणजे अभ्यास होऊ शकतो. आता प्रत्येक प्रश्न म्हणजे उपप्रश्न 5 गुणांचा आहे. ह्याच्यामध्ये कसं प्रश्नाला धरून उत्तर पाहिजे. फक्त तुम्ही जे वाचणार त्यामध्ये प्रश्नाला धरून उत्तर पाहिजे, उगाच काहीतरी लिहायचं नाही. जर प्रश्न समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे लिहायचा. याच्यात विचारलेलं आहे बघा, धर्म या शब्दाचे 5 अर्थ स्पष्ट करा. मग हे 5 अर्थ पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत, कोणते आहेत ते, त्याप्रमाणे धर्म म्हणजे काय हे लिहायचं आहे. आणि हे साधारणपणे आता किती म्हटलेलं आहे बघा, प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर हे 75 ते 100 शब्दामध्ये लिहा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पृष्ठावरती लिहावे, सेपरेट पेजवरती उत्तर पाहिजे. म्हणजे एक एक पेज साधारणपणे लिहायचं असतं. म्हणजे 75 ते 100 शब्दामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मग त्याला तेवढं मार्किंग आहे, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला मार्किंग होणार. तुम्ही तेवढ्या शब्दामध्ये लिहिलेलं आहे का आणि प्रश्नाला धरून उत्तर आहे का, म्हणजे हे महत्वाचं आहे. आणि 80 मार्कांची प्रश्नपत्रिका आहे, तिचं 100 गुणामध्ये रूपांतर केलं जातं. आता हे बाकीचे प्रश्न पण तसेच आहेत. जेम्स मॉर्टिन यांची धर्मविषयक व्याख्या स्पष्ट करा, पाण्याची विविध रूपे स्पष्ट करा. हे सोपं आहे. पाणी कोणकोणत्या रूपाचं असतं, घनरूप असतं, द्रवरूप असतं, बाष्परूप असतं. ही त्याची रूप स्पष्ट करून लिहायची आहेत. असे सोपे सोपे पण प्रश्न असतात जे आपण काही वाचलं नाही, नुसतं तरी आपल्याला जनरल माहितीवरती पण आपण याच्यात पासिंग मार्क मिळू शकतो. पण थोडा अभ्यास केला तर तुम्हाला 80 पैकी 60 पर्यंत मार्क्स मिळवायला काही हरकत नाही. एवढा सोपा आहे, सोपा पेपर असतो. पुढची सहकाराची आवश्यकता काय आहे ते स्पष्ट करा. ग्राहकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या, वाचल्यावरती सगळं समजणार तुम्हाला. पण त्याबरोबरच बरेचसे प्रश्न हे काय आहेत, जनरल माहितीवरती आधारित आहेत. आता विविध व्यसनांचे शरीरावरती होणारे परिणाम स्पष्ट करा. आता आपल्याला माहित आहे कोणतं व्यसन, आता स्मोकिंग केल्यावरती काय होतं, धूम्रपानामुळे कोणते शरीरावरती परिणाम होतात, हे आपण जनरल पण लिहू शकतो ना. म्हणजे असे प्रश्न असतात. प्रदूषण म्हणजे काय, साधारण स्पष्ट करा. आता प्रदूषण म्हणजे काय होतं, एखादा घटक पर्यावरणामध्ये अनावश्यक प्रमाणावरती म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पर्यावरणामध्ये मिसळला किंवा हवेत मिसळला तर हवेचं प्रदूषण, पाण्यात मिसळला तर पाण्याचं प्रदूषण होतं. म्हणजे त्या प्रकारे त्याला प्रदूषण असं म्हणतात. हे बघायचे असेल तर बघा, मागे द्या, नंतर तुम्हाला फोटो हवे असेल तर फोटो काढून घ्यायचे. आणि आपल्या सेंटरकडे असतील बाकीचे तुम्हाला असतील जुन्या प्रश्नपत्रिका मागच्या वर्षीचे, तर समीर सरांकडनं मागून घ्या किंवा सेंटरवरती मागितला तर ग्रुप आहे ना तुमचा, व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्या ग्रुपवरती टाकायला सांगा प्रश्नपत्रिका. हे मी सांगतो, त्यानंतर तुम्हाला ते मिळतील. म्हणजे त्या प्रकारे पुढे पुढे शिकून झालं का त्या प्रश्नांची उत्तरं असतील ती तुम्ही लिहून काढायची. तुमच्याकडे फुलस्केप किंवा एक वही घालायची आणि त्यामध्ये तुम्ही प्रश्नोत्तर लिहायचा सराव करायचा. हे आता जुन्या प्रश्नपत्रिका असतात, म्हणजे मग वेगळं काय करायची गरज नाही. परीक्षेच्या अगोदर हे पुस्तक वाचून होत नाही, तेवढा वेळ नसतो. मग ती प्रश्नोत्तरं तुम्ही जर लिहून काढली तर ती वाचू शकता. जसे असाइनमेंट लिहून देणार इकडे नंतर तुम्ही, तसे तुम्ही जर प्रश्नोत्तरं लिहून काढली तर परीक्षेच्या आधी तुम्हाला हे महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं वाचली का अभ्यास आपोआप होणार. म्हणजे असे जवळजवळ प्रत्येक टॉपिकवरती 15-20 प्रश्न जे असतील त्याच्यात प्रश्नपत्रिकेमध्ये ते शोधून लिहायचे तुम्ही, म्हणजे लिहून काढायचे प्रश्न उत्तर. मग ते जर वाचलात काय तो अभ्यास जो आहे तो पुरेसा होऊ शकतो. आता पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघूया, आता संस्कृती, धर्म आणि विज्ञान. आता घटक 1 आहे पहिल्या पुस्तकामधला,
संस्कृती, धर्म आणि विज्ञान. आता या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच संस्कृती म्हणजे काय हे सांगितले. संस्कृती हा जो शब्द आहे तो कशापासून आलेला आहे? इंग्रजीमधील कल्चर. कल्चर या शब्दापासून संस्कृती हा शब्द निर्माण झालेला आहे. आता इंग्रजीमधील कल्चर म्हणजेच काय? सिव्हिलायझेशन. कल्चर हा शब्द कल्चर म्हणजेच सिव्हिलायझेशन. या शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे. संस्कृती तो समजून घ्या. आता इंग्रजीमध्ये कल्चर म्हणजेच सिव्हिलायझेशन. आता या शब्दांच्या अर्थाची सरमिसळ झालेली आहे. सिव्हिलायझेशन म्हणजे काय? शहरीकरण. थोडक्यात संस्कृती ही कशातनं निर्माण झालेली आहे म्हणजे त्यातला फरक महत्वाचा मानलेला आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा. संस्कृती या कोणकोणत्या प्रकारच्या असतात? तर प्रत्येक धर्माला एक एक संस्कृती लाभलेली असते. आता कल्चर हा शब्द जो आहे तो लॅटिन भाषेतून आलेला आहे. मूळ लॅटिन भाषेमधून संस्कृती हा शब्द झालेला आहे. त्याचा अर्थ काय आहे? मशागत करणे. म्हणजे मनाची मशागत करणे. जशी जमिनीची मशागत केली जाते जमीन सुपीक बनवण्यासाठी, त्याप्रमाणे मनाची मशागत केली जाते आणि त्यातूनच हा जो शब्द आहे तो निर्माण झालेला आहे संस्कृती. आता त्यामध्ये कल्चर या शब्दाच्या अर्थाचा आणखी एक विकास होऊन पुढे एखाद्या समाजातील आता माणसांची कोण येत आहे तर माणूस जसा विकसित होत जातो त्याप्रमाणे काय होते म्हणजे त्याच्या संस्कृतीनुसार तो काय होतो? डेव्हलप होत जातो. आता ग्रामीण भागातील संस्कृती आपण बघितली तर माणूस कसा असतो? थोडा मागे असतो. पण आता काय झालेलं आहे? वेगवेगळी माध्यमं आली. म्हणजे जसं मोबाईल असेल, इंटरनेट आहे, त्यामुळे आता कोणी मागे राहिलेलं नाही. सगळे म्हणजे ज्या काही माहितीच्या ओघामध्ये जी आता एखादी घटना घडलेली असेल तर लगेच काय होते? गावापर्यंत पोहोचते. पूर्वी काय होत होतं? ही जी म्हणजे संचाराची साधनं होती किंवा देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण करण्याची साधनं ही खूप कमी होती. त्यांचा वेग तेवढासा नव्हता. आता प्रचंड वेग आहे. एखादी बातमी म्हणजे पसरायला काय व्हायरल व्हायला लगेच म्हणजे काही वेळातच फास्ट हे होते, फॉरवर्ड होते. जसं आता व्हॉट्सअपवरती एखादी बातमी आली की ती काय होते? जलदगत्या एका ग्रुपवरनं दुसऱ्या ग्रुपवर, दुसऱ्या ग्रुपवरनं तिसऱ्या ग्रुपवर अशी प्रचंड वेगाने फिरते. म्हणजे जशी आता म्हणजे त्याला काय म्हणतात? सोशल मीडिया. सोशल मीडियावर ती बातमी फास्ट फिरते. पेपरमध्ये आपण वाचणार उशिरा. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला की काय होतं? ताबडतोब त्या बातमीचे आता डिजिटल न्यूज पेपर आलेले आहेत. जसं आता कुठली अशा जे काही न्यूज चॅनल आहेत तसे आता भरपूर आहेत. आणि त्या माध्यमातून काय होतं? बातम्या फास्ट नेटवर्किंग झालेलं आहे. त्यामुळे संस्कृती कशी विकसित होत गेलेली आहे. आता याच्यामध्ये संस्कृती म्हणजे काय? तर मानसिक परिणाम. आता त्याचे सांगितलेले यामध्ये संस्कृती म्हणजे मानवी मनाची सर्वसाधारण स्थिती किंवा प्रवृत्ती. त्यानंतर सामाजिक नैतिक परिमाण यानुसार संस्कृती म्हणजे एकूण समाजाच्या नैतिक विकासाची सर्वसाधारण स्थिती, त्याला संस्कृती म्हटलेली आहे. त्यानंतर कलात्मक आणि बौद्धिक परिमाण यानुसार संस्कृती म्हणजे त्या समाजामध्ये विकसित झालेल्या कलात्मक आणि बौद्धिक कृतींची समग्रता. म्हणजे काही कलांचा समावेश आहे. आता मूर्तिकला करणारे असतील ती सुद्धा त्यांच्याकडे एका प्रकारची संस्कृती आहे. म्हणजे एक कला आहे, ती कला त्यांनी जोपासलेली आहे. त्यानंतर बौद्धिक कृती. आता बौद्धिक कृती म्हणजे एखाद्याकडे एखाद्या विषयाचं चांगल्या प्रकारचं ज्ञान असतं. एखाद्याला आता गायनाची आवड असेल मग त्याच्याकडे ती संस्कृती त्याने जोपासलेली असते. एखाद्याकडे ड्रायव्हिंग त्याला चांगलं येत असेल
तर ती त्याच्याकडे चांगल्या प्रकारचा तो घट असतो. म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही वेगवेगळे गुण असतात. म्हणजे ती बौद्धिक कृती त्याला म्हटलं जातं. बौद्धिक कृतींची समग्रता. आणि त्यानुसार पुढे काय सांगितलेलं आहे, जीवनव्यापी परिणाम. आता यानुसार संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाची एकूण जीवन पद्धती. आता प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे वेगवेगळी असते. आता भौतिक, बौद्धिक आणि नैतिक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या. काही लोक देव मानतात, काही लोक मानत नाही. काही लोकांचा खूप विश्वास असतो, काही लोकांचा नसतो. बरोबर ना? त्यानुसार संस्कृतीमध्ये वेगवेगळे घटक येतात. म्हणजे प्रत्येकाच्या मनानुसार बौद्धिक किंवा नैतिक आणि आध्यात्मिक यामध्ये बदल असू शकतो. आता संस्कृती, कल्चर हा जो शब्द आहे तो E.B. टेलर यांनी, म्हणजे E.B. टेलर यांनी 19व्या शतकामध्ये हे समाजशास्त्रज्ञ होते E.B. टेलर. आणि त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये नेमकेपणा व्यक्त केला. आणि त्यांच्या व्याख्येमध्ये त्यांनी म्हटलं, संस्कृती म्हणजे काय आहे तर एक गुंतागुंतीची समग्रता की ज्यामध्ये एखाद्या समाजातील सदस्य मानवाने मिळवलेले ज्ञान, विश्वास, कला, नीतिमूल्य, कायदा, रीतिरिवाज यासारखी विविध क्षमता आणि सवयी या साऱ्यांचा समावेश होतो. त्याला संस्कृती असं म्हटलं जातं. म्हणजे सर्व माणसाकडे जे जे आहे त्याला आता कला, ज्ञान, विश्वास, नीतिमूल्ये, कायदा, रीतिरिवाज हे सगळं जे आहे त्याला एकंदरीतच काय म्हटलं जातं, संस्कृती असं म्हटलं जातं. म्हणजे यामुळे संस्कृती निर्माण झालेली आहे. आता प्रत्येक धर्माची संस्कृती वेगळी आहे. हिंदू धर्मामध्ये संस्कृती वेगळी आहे. आपल्याकडे सण समारंभ साजरे केले जातात. बरोबर आहे ना? आपली हिंदू संस्कृती आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांचे सण समारंभ साजरे केले जातात. त्यांच्या धर्माची वेगळी संस्कृती आहे. मुस्लिम धर्मीय आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे. त्यांचे सण वेगळे आहेत, त्यांचे रीतिरिवाज वेगळे आहेत. पारशी धर्माचे रीतिरिवाज वेगळे आहेत, शीख धर्माचे वेगळे आहेत. म्हणजे असे प्रत्येक धर्मानुसार त्यांची संस्कृती वेगवेगळी असते. म्हणून त्याला काय पुढे म्हटलेलं आहे, सिव्हिलायझेशन. आता सिव्हिलायझेशन नाही, पुढे बघूया. कल्चर या शब्दामध्ये संस्कृती हा शब्द काय झालेला आहे त्यातून आलेला आहे. तर संस्कृती या शब्दामध्ये म्हणजे मुळातून संस्कृत भाषेतून आलेला आहे. संस्कृत भाषेमधील शब्द आहे संस्कृती. सम अधिक कृ या धातूपासून तो बनलेला आहे. सम अधिक कृ म्हणजे त्यापासनं त्याची निर्मिती झालेली आहे. सम अधिक कृ यापासनं हा जो शब्द आहे तो निर्माण झालेला आहे. म्हणजेच काय, सम अधिक कृ म्हणजे संस्कार. सम म्हणजे काय, चांगले, आणि कृ म्हणजे करणे. सम म्हणजे चांगले, म्हणजे याचा अर्थ काय होतो, सम बरोबर काय, चांगले, आणि कृ म्हणजे करणे. म्हणजे चांगले करणे याची जी फोड आहे ती सम अधिक कृ असं होतं. म्हणजे चांगले करणे याला संस्कृती असं म्हटलेलं आहे. आता पुढे सांगितलंय बघा, कल्चर. संस्कार म्हणजे अर्थातच काय, संस्कार म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये नवीन गुणवत्ता प्रविष्ट करणे आणि तिच्यामधील दोष दूर करणे, यालाच काय म्हटलेलं आहे, कल्चर. या शब्दाचा मूळ अर्थ जमिनीची मशागत करणे याच्याशी संबंधित असले पाहिजे. म्हणून जमिनीची मशागत करणे म्हणजेच जमिनीमध्ये आपण काय करतो, मशागत करताना जमीन जाळतो ना, जमीन जाळतो, भाजतात ना, कचरा वगैरे घालून भाजली जाते. त्याच्यामध्ये शेण किंवा इतर जे काही खत वगैरे घालून जमिनीची म्हणजे जमीन सुपीक बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे मशागत करणे म्हणजे जमिनीमध्ये खते वगैरे घालून गुणवत्ता वाढवणे, तण वगैरे उपटून तिच्यामधील दोष दूर करणे असं असतं. म्हणजे अर्थात तो जमिनीवरचा केलेला संस्कार असतो. म्हणजे अशाच प्रकारची स्वतःची गुणवत्ता वाढवण्यासाठी जे दोष आहे ते दूर करण्याची सांस्कृतिक प्रवृत्ती माणसामध्ये तसेच एकूण समाजामध्ये असते. ती गुणवत्ता वाढवणे म्हणजे कधी बौद्धिक अंगाने घडत असेल, तर कधी कला कौशल्याच्या माध्यमातून, तर कधी भौतिक प्रगतीच्या माध्यमातून, तर कधी नैतिक आणि आध्यात्मिक स्तरावरती. त्यालाच काय म्हटलेलं आहे, संस्कृती असं म्हटलेलं आहे. आता तत्कालीन स्थिती म्हणजे संस्कृती हा शब्द जो आहे तो केवळ तत्कालीन स्थिती या अर्थाने वापरला जात नाही, तर आताच्या स्थितीची बीजे ज्या मूळ परंपरेमध्ये आहेत त्या
त्या संस्कृतीचा अविभाज्य घटक मानलेला आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं, पूर्वापार चालत आलेले ज्ञान, कला, नीती, अध्यात्म, परंपरा समाजाने कोणती भर घातली त्याप्रमाणे परंपरांमध्ये कोणकोणते बदल घडून आले, मग त्यानुसार संस्कृती विकसित होत गेली. आता जुनी संस्कृती वेगळी होती. जुन्या याच्यामध्ये सण रीतिरिवाजे थोडेसे म्हणजे कमी आणि म्हणजे तेवढ्या आनंदाने किंवा तेवढ्या उत्साहाने साजरे होत नव्हते. आता काय झालं, दिवसेंदिवस प्रगती होत गेली आणि लोकांना झटपट हव्या त्या गोष्टी मिळू लागल्या. फास्ट जीवन आता फास्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे हवी ती गोष्ट कमी वेळामध्ये. तेव्हा लोकांकडे पैसा नसायचा, आता मुबलक पैसा आहे. जरी नाही म्हटलं, गरीब जरी म्हटले तरी जो गरीब लोक नाही आहेत, जो आपल्या सगळ्या गरजा भागवू शकतो, अन्न वस्त्र निवारा सोडून इतर ज्या गरजा आहेत ते सगळ्या भागवू शकतो, म्हणजे तो काय आहे, एकदम गरीब नाही आहे, म्हणजे मिडल क्लास आहे. मग त्याच्याकडे म्हणजे तो आपल्या गरजा भागवतो म्हणजे चांगला आहे. म्हणजे ते काय होतं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चांगल्या प्रकारे तो लवकर मिळवू शकतो. आता तसं झालेलं आहे. माणसाला अगोदर काय होतं, हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी बरेच दिवस घालवायला लागत होते. आता नाही, आता झटपट, आत्ता म्हणजे आत्ता जाऊन आणलं जातं, मार्केटमध्ये लगेच मिळतं, ऑनलाईन मिळू शकतो, मागून घेऊ शकतो आपण. हव्या असलेल्या गोष्टीसाठी लोक थांबत नाहीत बघा, ताबडतोब पैसे कुठूनही बरोबर हे करतात, तयार करतात आणि घेऊन येतात. म्हणजे आता मागे राहिलेलं नाही. अगोदर कसं होतं, एक वस्तू घ्यायची म्हणजे 8 दिवस 15 दिवस महिनाभर थांबावं लागत होतं. आता तसं नाहीये. आता फास्ट फॉरवर्ड झालेलं आहे सगळं, म्हणजे दुनिया पुढे गेली जसं म्हणतात त्या प्रकारे सगळ्या गोष्टी आपल्याला झटपट मिळत आहेत किंवा झटपट उपलब्ध करून माणूस घेऊ लागलेला आहे. म्हणजे संस्कृतीमध्ये बदल झालेला आहे, आता विकसित संस्कृती झालेली आहे. त्यानंतर संस्कृती आणि नागरता हा पुढचा मुद्दा आहे बघा. आता संस्कृतीपेक्षा नागरता ही वेगळी कशी ठरते हे अधिक स्पष्ट करता येते. आता नागरता म्हणजे काय, संस्कृतीचा संबंध मात्र भौतिक प्रगतीपेक्षा समाजाच्या बौद्धिक, कलात्मक, नैतिक आणि धार्मिक अंगांशी जास्त येतो. तर काय म्हटलेलं आहे, बौद्धिक, कलात्मक, नैतिक आणि धार्मिक अंगांशी जास्त प्रमाणामध्ये याचा संबंध येतो. आता यामध्ये काय आहे, नवीनता आणि आधुनिकता यांच्याशी येतो. आता नवीन ज्या गोष्टी आहेत त्याशी संबंध त्यांच्याशी अधिक आहे. आधुनिकता म्हणजे आधुनिक म्हणजे नवीन ज्या गोष्टी आहेत, चांगल्या आहेत, त्याच्याशी संबंध आहे. आता संस्कृती आणि नागरता याच्यामधील फरकाचा प्रश्न हा 19व्या शतकाच्या प्रामुख्याने पुढे आला. म्हणजे हे आपल्याला थोडंसं ऐकायला कसं तरी वाटतं, कारण हे खूप जुनं आहे. संस्कृती, नागरता हे आता शब्द आपल्याकडे म्हणजे खूप मागे पडलेले आहेत. आता शहरीकरण किंवा इतर अशा गोष्टी जर असतील तर आपल्याला त्या आवडतात ऐकायला. हे म्हणजे ऐकताना थोडं जड वाटतं, आपल्याला वेगळं वाटतं, पण हे थोडंफार अभ्यासलं पाहिजे, कारण काय ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. पण हा मुख्य टॉपिक आहे, पहिलाच टॉपिक आहे. आता सिव्हिलायझेशन, आता पुढे सांगितलं, नागरिकतेचं मापन हे संख्यात्मक भाषेमध्ये होऊ शकते. संस्कृती ही मानवाच्या आंतरिक गुणवत्तेशी संबंधित आहे. औद्योगिक क्रांतीमुळे जीवनाच्या बाह्यांगाचा विकास झाला, त्यानंतर आंतरिक गुणवत्तेचा विकास झालेला नाही. आता गुणात्मक विकास झाला नाही म्हणजेच खऱ्या अर्थाने काय, संस्कृतीचा विकास झाला नाही. संस्कृती आणि नागरिकता यांच्यातील संबंध असाही म्हणता येईल, संस्कृती जीवनाच्या जवळजवळ सर्व अंगांना, आंतरिक आणि बाह्य अंगाने काय झालेली आहे, व्यापक अशी आहे. तर नागरिकता हे संस्कृतीचे एक अंग असू शकते, पण ते अपरिहार्य अंग असेलच असे नाही. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, संस्कृतीची अंगे. आता संस्कृती ही गुंतागुंतीची समग्रता असते, त्यामध्ये समाजाच्या विविध अंगांचा समावेश आहे. आता किंबहुना आंतरिक गुणवत्तेला जास्त महत्व दिलं जातं, हेही आपण पाहिलं. आता विविध संस्कृतीची अंग कुठली आहे, संस्कृती म्हणजे काय, कोणकोणत्या घटकाने मिळून संस्कृती निर्माण झालेली आहे. त्यामध्ये पहिला आहे श्रद्धा आणि विश्वास. आता जगाचे स्वरूप, मानवाचं, मानवेतर प्राण्यांचं स्थान, मरणोत्तर अस्तित्व. तर काही लोक मानतात मरणोत्तर अस्तित्व आहे म्हणून, म्हणजे जो आत्मा आहे तो काय होतो, परत दुसऱ्या रूपामध्ये जन्म घेतो, असं काही लोक मानतात ना, काही लोक मानत नाहीत. आता त्यामध्ये सांगितलेलं आहे की ती 64 लक्ष योनीमध्ये, हा 64 नाही 84 लक्ष योनीमध्ये योनी फिरून माणसाचा जन्म परत मिळतो. ना बरोबर माहिती आहे, म्हणजे हे आपल्याला पण थोडं माहीत असणं आवश्यक आहे.
84 लक्ष योनी, त्याच्यामध्ये कीटक, जंतू, जीव जंतू सगळे, पक्षी, प्राणी अशा घटकांमध्ये ते विभागलेले आहे. माझ्याकडे ते लिहिलेलं पण आहे, एका म्हणजे माहितगार माणसाकडनं ते विभागणी करून घेतलेली आहे. म्हणजे प्राण्यांचे किती, कीटकांचे किती, पक्ष्यांचे किती लक्ष, आणि ते मिळून 84 लक्ष होतात. हे पण एक विभागणी करून असं लिहिलेलं माझ्याकडे आहे, म्हणजे घेतलेलं आहे एका माणसाकडनं, चांगल्या माहितगार माणसाकडनं. ते आपल्याला माहित असलं पाहिजे. आता मरणोत्तर अस्तित्व आहे, ईश्वर, देवदेवता, भूते इत्यादी म्हणजे विषयावरती माणसांची काही श्रद्धा जोपासलेल्या असतात. काही माणसांना वाटतं हे खरं आहे, काही माणसांना नाही. काही लोकांना अनुभव येतात, काही लोकांना अनुभव येत नाहीत. तर ही गोष्ट वेगळी आहे, पण त्यांच्या काही समजुती तयार झालेल्या असतात. तर या श्रद्धा आणि विश्वास एखाद्या संघटित धर्मसंस्थेने घडवलेले असतील किंवा रूढी परंपरा ही चालत आलेली असतील. आता प्रत्येक धर्मामध्ये काही काही रूढी परंपरा आहे, त्यानुसार माणूस गेल्यानंतर काही क्रियाकर्म करावे लागतात ना. त्याचे दिवस कार्य असेल आणि काय असेल, त्या त्या धर्मामध्ये वेगवेगळं असतं. त्यानुसार नाही केलं तर पाठच्या लोकांना त्रास होतो, कारण तो जो आत्मा असतो त्याचा काय असतं, काही ना काही आशा आकांक्षा राहिलेल्या असतात. मग त्याला त्या देऊन तृप्त करण्यासाठी हे केलं जातं. जसं देवावरती विश्वास ठेवतात तसं त्या गोष्टीवरती पण विश्वास ठेवावा लागतो. नसेल तर त्याचे परिणाम काही लोकांना दिसतात ना, आपण अनुभवलेले माहिती आहे ना, बाहेर काय होतात, काही काही घटना असतात त्याच्यामध्ये त्याचे परिणाम त्या लोकांना पण भोगायला. अशी बरीच कुठं कोकण भागामध्ये आपल्याला माहित आहे, आपल्याकडे काही बाहेरचे विद्यार्थी नाही आहेत ना, कोकणातलेच आहेत. इकडे अस्तित्व आहे काही प्रमाणात, म्हणून तर लोक काय करतात, सगळे रीतिरिवाज सण साजरे करतात ना, त्या त्या गोष्टी आहेत त्या ते विधी जे असतात ते पूर्ण करतात. नसेल तर माणूस गेला का सोडून देणार. माणूस गेला तसंच बघितलं तर माणूस गेल्यानंतर काही नाही, माणूस गेल्यानंतर त्याला काही समजत नाही, आत्मा निघून जातो आणि बॉडी असते त्याच्यावरती आपण म्हणजे मृत शरीरावरती संस्कार केले जातात. त्याला काय माहित नसतं, गेलेला आत्मा जिवंत म्हणजे अमर असतो, तो हे होत नाही, मरत नाही. पण माणूस शरीर सोडून जातो असं म्हटलं जातं. म्हणजे शरीर, आत्मा बाहेर पडतो आणि शरीर तसंच राहतं. म्हणजे काही गोष्टी आहेत, काही गोष्टी नाहीत, पण काही काही प्रमाणात त्या मानाव्या लागतात. नसेल तर त्याचे परिणाम वेगवेगळे होतात. काही लोक अतिशहाणपणा करतात आणि हे सगळं सोडून देतात आणि त्याचे परिणाम वेगळे होतात. चांगले चांगले लोक बर्बाद होतात मग आयुष्यातनं. अशी पण घटना घडलेली आहे, म्हणजे समोरची उदाहरणं असतात. म्हणून काही गोष्टी मानाव्या लागतात. तर काही गोष्टींवरती विश्वास म्हणजे जेव्हा माणसाला प्रत्यक्ष प्रचिती येते, अनुभव येतो, तेव्हा तो माणूस विश्वास ठेवतो, तोपर्यंत ठेवत नाही. मग ते का आपल्याला एवढं डीप बघायचं नाही आहे. पण हे ह्याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, आता पुढे काय श्रद्धा विश्वास हे प्रत्येकाला वाटेल त्याप्रमाणे आहे. म्हणजे किती विश्वास ठेवायचा त्याच्यावरती अवलंबून आहे. श्रद्धा विश्वास देवावर पण श्रद्धा ठेवली तर देवा आहे. दिवस रात्र होते म्हणजे कोणतरी नियंत्रण करणारा आहे ना, कंट्रोलिंग करणारा आहे. नाही तर मग दिवस झालाच नसता, सूर्य उगवलाच नसता, 6-6 महिने काळोखच राहिला असता, बरोबर ना. कोणतरी सजीव सृष्टी निर्माण होते म्हणजे सगळं जे आहे ते नियंत्रणात चाललेलं आहे. फळं पिकतायत, झाडं, फळं म्हणजे जे जे आपल्याला पाहिजे ते त्या वस्तू निसर्गातून तयार होत आहेत, लोकांपर्यंत पोहोचतायत. म्हणजे सजीव जे जगणारे म्हणजे व्यक्ती आहे त्यांना सगळं मिळत आहे. म्हणजे ह्याच्या कंट्रोलिंग करणारी एक शक्ती आहे, ती म्हणजे देव आहे. देव जरी प्रत्यक्षात असा प्रकट होऊन दिसत नसला तरी पण त्यामागे कंट्रोलिंग करणारी एक पॉवर जी आहे, शक्ती आहे, ती आहे, म्हणजे देव आहे. आता प्रत्येक गावामध्ये मंदिरं का केलेली असतात, तर काय प्रत्येकाने कशावर तरी विश्वास ठेवला पाहिजे, कोणाला तरी घाबरलं पाहिजे, म्हणजे अरे रावीने वागू नये, कोणाच्या तरी नियंत्रणाखाली वागलं पाहिजे, कोणाला तरी नतमस्तक झाला पाहिजे आणि कंट्रोलिंग राहिलं पाहिजे. यासाठी प्रत्येक गावामध्ये एक एक मंदिर स्थापन केलेलं आहे ना. मुख्य एक मंदिर असतं ना, 1-2 मंदिरं असतात. म्हणजे काय, त्या भागाची संरक्षण करणारी देवता, म्हणजे त्याच्या तरी देवाकडे येऊन तो माणूस नतमस्तक होईल. म्हणजे कंट्रोलिंग पॉवर ठेवलेली आहे तिकडे. तो पूर्ण ह्याचा कंट्रोल, जसा कम्प्युटरचा सीपीयू असतो तो पूर्ण कम्प्युटरचं कंट्रोलिंग करत असतो, तसं गावामध्ये कंट्रोल करणारा एक देव ठेवलेला आहे. म्हणजे त्याप्रमाणे तो सगळ्यांचं नियंत्रण ठेवत असतो. म्हणजे तसं मानलं तर आपल्याला आहे ते, नसेल तर नाही. काही लोक मानत नाही, कोणाचा विश्वास नसतो. कारण आता शिक्षणामध्ये माणसं पुढे गेलेली असतात, विज्ञान तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे माणसं त्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाहीत बऱ्याच प्रमाणात. जुने जो लोक आहेत किंवा मानणार आहेत ते ठेवतात. त्यानंतर पुढे बघूया धार्मिक आचार किंवा कर्मकांड. आता ईश्वर, देवता, मृतात्मे इत्यादींच्या संदर्भात माणसाने कसे वागावे या संदर्भात धर्म व रूढींनी घालून दिलेले
कर्मकांड यामध्ये देईल. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेले आचार विचार वेगळे आहेत. प्रत्येक जी कृत्य आहे ती जी काही कर्म करायची ती वेगवेगळी आहेत. आता हिंदूंमध्ये काय केलं जातं, माणसाचं जे काय 8वं 9वं 10वं काय असेल त्याप्रमाणे किंवा 10 11वं आणि 12वं असे विधी केले जातात. त्यानंतर वर्ष श्राद्ध असेल आणि काय मासिक श्राद्ध असे काही काही विधी केले जातात. म्हणजे त्या त्या धर्मामध्ये सांगितलेले. आता त्या ह्याच्यामध्ये बाकीच्या ख्रिश्चन लोकांमध्ये 40वा दिवस केला जातो, मुस्लिमांमध्ये 40वा दिवस केला जातो, बरोबर ना. त्यांच्याकडे वर्ष नाही, वर्ष ही पद्धत नाही, 40वा दिवस काहीतरी असतो, म्हणजे असं आम्ही ऐकलेलं आहे, बरोबर आहे ना. असं कर म्हणजे ते प्रत्येक धर्माचे वेगवेगळं हे असतं ना. आपल्याकडे सुतक वगैरे पाळणे या गोष्टी असतात, त्यांच्यामध्ये तसं काय नसतं वाटते, तेवढं काय नसतं, ते त्यांचे वेगळे आहेत पद्धती. म्हणजे अशा गोष्टी आहेत धार्मिक आचार विचार कर्मकांड याविषयी. त्यानंतर व्यक्तिगत पातळीवरती धार्मिक आणि आध्यात्मिक साधना. आता स्वतःचे आंतरिक आणि व्यक्तित्व घडवण्यासाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी स्वीकारलेल्या विविध साधना पद्धती, उपासना पद्धती. आता आपल्या धर्मामध्ये पूर्वी जे ऋषी मुनी होते, होऊन गेले, त्यांनी काय केली होती, तपस्या करायची. काही वर्ष लोक म्हणजे हवेवरती नुसतं जगायचे, हवा आणि पाणी, अन्न प्राशन करायचे नाही, अन्न खायचे नाही, अन्न जेवायचेच नाही, काही खायचं नाही, हवेवरती नुसते कित्येक दिवस बसून राहायचे, ध्यानधारणा करायचे. म्हणजे त्यांच्याकडे एवढी ताकद होती, म्हणजे पॉवर होती की देवाला प्रसन्न करून घेण्याची ताकद त्यांच्याकडे होती. एवढं म्हणजे त्यांची ध्यानधारणा असायची. म्हणजे ते कित्येक वर्ष असे म्हणजे फक्त म्हणजे पाणी आणि हवेवरती राहायचे. आता तसे साधू कुठे आपल्याला मिळणार पण नाही. त्याच्या लोक त्या साधूंना दूध पाहिजे, चांगलं हे पाहिजे, ते फळं पाहिजे, असे म्हणजे भारी भारी साधू असतात, एसी मध्ये राहणारे, एसी मध्ये बसून राहणार. आता हे बदललं, तेव्हाच्या काळात होते ते खरे होते, आताचे काही काही फसवे असतात, हे काही असतात ठराविक, पण आता बरेचसे फसवणूक सुरू आहे, लोकांना लुबाडणं फसवणं याच्यामध्ये जास्त आहे. त्यानंतर सामाजिक आणि सामाजिक संबंधांचे नियंत्रण करणारे रीतिरिवाज, संस्था आणि संघटना. आता विवाह संस्था आहे, कुटुंब संस्था, शिक्षण संस्था, उद्योगधंदे, शासन संस्था, न्याय संस्था यासारख्या संस्थांनी माणसातले संबंध नियंत्रित होत असतात. तर माणूस काय होतो, कुटुंबात राहिल्यानंतर त्याच्यावरती चांगले संस्कार होतात, कशा प्रकारे समाजामध्ये वागलं पाहिजे हे त्याला कुटुंबातून समजतं. लहानपणापासून संस्कार जे होतात ते कुटुंबातून होतात, तिकडे तो सगळं शिकतो, बाहेर कसं वागलं पाहिजे, मोठ्यांशी कसं वागलं पाहिजे, मान सन्मान कसा दिला पाहिजे इतरांना, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपण उलट बोलता कामा नये, किंवा बसण्यासाठी खुर्ची दिली पाहिजे. आता हे सुद्धा आता बंद होत चाललेलं आहे. आता बघा, आपण कुठे पाहुण्यांकडे गेलो की तिकडे मुलं बसलेली असतात, वयस्क लोक आले तर त्यांना उठून खुर्ची दिली जाते, दिली जात नाही, मोबाईलवरती खेळत असतात मुलं. म्हणजे हे आता बदल झालेले आहेत. अगोदर तसं नव्हतं, अगोदर मोठ्या व्यक्तींना सन्मान दिला जात होता. किंवा बसमधनं जात असताना आता वयस्क लोक असतील, आपण सीटवर बसलो, म्हणजे तरुण आहे, आपण 30 वर्षाच्या आत आहे, तर आपण काय करायचं, उठून त्यांना जागा दिली पाहिजे. वयस्क एखादा आपटतो आहे, तिकडे बसमध्ये गर्दी आहे, तर हे आपल्यावरती असलेले संस्कार. पण अजूनही काय होतं, काही लोक काय करतात माहिती आहे, दुसरीकडे खिडकीतनं बाहेर बघत राहतात, नाही तर मोबाईलवरती असं बघत राहतात, समोर ते आपटतायत, इकडे तिकडे पडतायत, लोंबकळत आहेत, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही, वयस्क लोक आहेत. पण प्रत्येकाला आपलंच पडलेलं असतं, मला बसायला मिळालं, बाकी ज्यांचं काय ते होईना, पडेना तिकडे. काही ठराविक लोक असतात क्वचित, पण ते उठून जागा देतात, बाकीचे बघत राहतात. म्हणजे ही संस्कृती नाही, ते आपण काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे बदललं पाहिजे. आणि कारण आपणही म्हातारे होणार, त्यावेळी आपली पण तशीच परिस्थिती येणार, याचा आपण विचार करत नाही. तेव्हा सुद्धा आपल्याला कोणीतरी जागा दिली पाहिजे, किंवा आपल्या गरजेला कोणतरी धावून आलं पाहिजे ना. त्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये आपल्यामध्ये ते गुण असणं आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंब संस्था आहे, विवाह संस्था पण आहे. विवाह संस्था हे कशाला बंधन घातलेलं आहे, तर विवाह करणे हे कशासाठी आहे, तर पुढच्या आपल्याला जीवनासाठी काय पाहिजे, सोबत पाहिजे. एकटा माणूस राहिला तर काय होणार, आता एकटाच आहे, त्याने विवाहच केला नाही, शहरामध्ये जाऊन राहिला, पुढे त्याला बघणार कोण, इतर कुटुंबातील त्याच्या व्यक्तींची, म्हणजे विवाह झालेले असतील, तो एकटा स्वतंत्र राहिला, म्हातारा झाला, त्याला बघायला कोण आहे, वयस्क झाल्यानंतर कोण नाही. मग त्याचा तो विवाह झाला, मुलं असतील, मुलं त्याला पुढे बघू शकतात, सांभाळू शकतात. पैसा असणं नसणं ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याला सांभाळण्यासाठी कोणतरी आधार पाहिजे. मग त्यासाठी विवाह संस्था केलेली आहे. विवाह संस्कार हे त्यासाठी आहेत, म्हणजे विवाह झाल्यानंतर त्याला काय पुढची सोबत मिळते,
माणसं मिळतात, आजारपण असेल, पुढच्या गोष्टी ज्या त्याला म्हातारपणी जो धीर पाहिजे त्यासाठी म्हणजे ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर शिक्षण संस्था कशासाठी, शिक्षण देऊन चांगला नागरिक घडवणे किंवा त्याला पुढे नोकरीसाठी नोकरी करण्यासाठी जो योग्य जे शिक्षण आहे ते देऊन काय करणे, चांगला नागरिक घडवणे. म्हणजे शिक्षण मिळाल्यानंतरच म्हणजे योग्य डिग्री त्याला मिळाल्यानंतर त्याला नोकरी मिळू शकते. मग त्यासाठी शिक्षण संस्था आहेत, म्हणजे योग्य प्रकारचं जे जे पाहिजे त्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था आहेत. त्यानंतर उद्योगधंदे, आता एखाद्याचं म्हणजे शिक्षणामध्ये जर त्याला जमत नसेल तर त्याने काय करायचं, उद्योगधंदा करायचा, व्यापार करायचा. तर पूर्वी काय म्हटलं जात होतं, आता जे धर्म पण होते म्हणजे कुठले होते बघा, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य असे 4 धर्म होते. म्हणजे ब्राह्मणांनी काय करायचं, जे संस्कृत पूजा चांगली जी कामं आहेत, पूजा अर्चा असेल, होम हवन हे वगैरे ते ब्राह्मणांनी करायचं. क्षत्रियाने शिकार करायची. म्हणजे असे त्यानुसार वर्ण व्यवस्था निर्माण झालेली आहे, जाती निर्माण झाल्या. क्षत्रियाने शिकार करणे, त्यानंतर वैश्य जे आहेत म्हणजे त्याने व्यापार करणे. आता वैश्य समाज म्हणतात ना, त्यांनी व्यापार करणे म्हणजे त्यानुसार व्यापारी वर्ग निर्माण झाला. आणि शूद्र म्हणजे चौथा घटक होता, त्यांनी साफसफाईची कामं तर कोणीतरी केली पाहिजे, नाही तर रोगराई पसरलेले सगळे लोक रोग येऊन मरतील. मग त्यासाठी स्वच्छतेची कामं पण ही सगळ्यात महत्वाची आहेत. मग ती करण्यासाठी काही लोक पुढे आले आणि त्याच्यातून ही वर्ण व्यवस्था निर्माण झाली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग त्यानुसार मग पुढे पुढे जाती निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे नाहीतर म्हणतात ना, 2च पुरुष आणि स्त्री हे 2च जाती आहेत, पण हे माणसाने तयार केलेले आहेत. बाकीच्या ज्या आहेत त्या जाती म्हणजे एक व्यवस्था चालावी त्यातून, म्हणजे आता व्यापार कोणीतरी केला पाहिजे तर लोकांना ज्या पाहिजे त्या वस्तू मिळतील, यासाठी हे वेगवेगळे भाग केलेले आहेत. म्हणजे ब्राह्मणाने संस्कृत, आता भाषा जी आहे ती बाकी त्यांना येत नाही तेवढी, संस्कृत भाषेमध्ये काहीतरी पॉवर आहे, ती मूळ भाषा आहे, ती देवांची भाषा म्हटली जाते संस्कृत भाषेला. आणि त्यातून जे काही मंत्रोच्चार केले तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं, म्हणून ती संस्कृत भाषा आहे. त्यानंतर ते म्हणजे ब्राह्मणांनी काही कामं केली पाहिजे, त्यानंतर क्षत्रियांनी जे काही शिकारी असेल किंवा इतर संरक्षण ते काम केलं पाहिजे. त्यानंतर वैश्य लोकांनी व्यापार केला पाहिजे, मग त्यामुळे इतर लोकांना जे काय पाहिजे त्या वस्तू मिळतील, व्यापाराच्या दृष्टीने इकडे तिकडे देवाणघेवाण होईल, त्यानिमित्ताने लोकांना हवा असलेल्या वस्तू मिळतील. आणि शूद्र लोकांनी काय केलं पाहिजे, साफसफाईची कामं जी आहे ती स्वच्छतेची कामं ती केली पाहिजे. म्हणजे ही व्यवस्था निर्माण केलेली होती. त्यानंतर पुढे बघा, सामाजिक संबंधाचे नियंत्रण करणारे रीतिरिवाज आपण बघितले. त्यानंतर पुढे नीती नियम. आता काही सामाजिक संस्थांचे नियम विशिष्ट स्वरूपाचे असतात. आता त्यांच्या संस्थेच्या सदस्यामुळे त्या माणसांना ते लागू होतात. आता उदाहरणार्थ काय, विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून, नागरिक म्हणून, नेता म्हणून, पती पत्नी म्हणून, माता पिता म्हणून लागू होणारी कर्तव्य. आता विद्यार्थ्याचं कर्तव्य काय आहे, विद्यार्जन करणे म्हणजे समजून घेणे, अभ्यास करणे आणि चांगले गुण मिळवणे, परीक्षेमध्ये पास होणे, हे विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. शिक्षकाचं कर्तव्य काय आहे, जे काय शिकवायचं आहे ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे कसं पोहोचेल याविषयी त्यांना समजावून देणे, शिकवणे. त्यानंतर पुढे काय लिहिलेलं आहे, आता पती पत्नी, आता ते एकमेकांना समजूनच जो काही म्हणजे कुटुंब आहे ते चालवणे किंवा दोघांचे विचार एकमेकांनी समजावून घेणे आणि त्या प्रकारे कुटुंब चांगल्या प्रकारे चालवणे, विचारांची देवाणघेवाण करणे. आता माता पिता म्हणून लागू होणारे हक्क, त्यानंतर कर्तव्य पण आहेत, प्रत्येकाची कर्तव्य भिन्न असतात, ते पण सांगितलेलं आहे. आता माता पिता म्हणजे आई वडील जे असतील त्यांनी मुलांचं संगोपन करणे, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणे, शिक्षण दिल्यानंतर पुढे त्यांनी आपलं सांभाळलं पाहिजे, म्हणजे नोकरी करणे, उद्योगधंदा काय असेल ते करणे दिलेल्या शिक्षणातून. आणि पुढे काय करणे, माता पित्यांचा सांभाळ करणे, आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे आणि त्यांना आपण म्हणजे ते असेपर्यंत त्यांना आधार दिला पाहिजे. यासाठी म्हणजे अशी व्यवस्था निर्माण केलेली असते, म्हणजे प्रत्येकाची काही कर्तव्य सांगितलेली आहेत. आता समाजाच्या धारणेमध्ये आता पुढे बघा, नीती नियम आहेत, म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही नीती नियम सांगितलेले आहेत. आता नीती नियमांचा पुरस्कार प्रत्येक समाजामध्ये केला जात असतो आणि त्या नीती नियमांनी माणसाचे वर्तन कमी जास्त प्रमाणात नियंत्रित केले जात असते. धर्मामध्ये नीती नियम सांगितलेले आहेत, रीतिरिवाज सांगितलेले आहेत. आता समाजामध्ये प्रत्यक्षात होणारे नैतिक वर्तन हा संस्कृतीच्या मूल्यमापनाचा महत्वाचा
मानदंड असतो. आता काही जे रीतिरिवाज आहे ते लिहिलेले नाहीत, लिखित स्वरूपामध्ये आपल्याला मिळत नाहीत, पण त्या प्रकारे माणूस त्या गोष्टी करतो. दुसऱ्याला विचारून किंवा बघून त्या प्रकारे काय होतं चालू आहे. लिखित स्वरूपामध्ये सगळंच काय तुम्हाला मिळत नाही. तर माणूस मेल्यानंतर त्याला दहन केलं पाहिजे, त्याचं बारावं घातलं पाहिजे असं कुठे लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये, कुठच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे नाही. पण त्या रीतिरिवाजामध्ये त्या संस्कृतीनुसार ते त्या गोष्टी आहेत त्या काय केलेल्या आहेत चालत आहेत. आता कुठच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं का सत्यनारायणाची पूजा घातली पाहिजे, आहे कुठे मिळतं? कुठच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे? नाही आहे. हा ब्राह्मण लोक बघा, ब्राह्मणांकडे सत्यनारायणाची पूजा असते, कधी बघितली तुम्ही? पण ते बाकीच्यांना का सांगतात? आपल्याला देव पावतो, त्यांना पावत नाही. तुम्ही तुमच्या गावामध्ये, आता तुमची वेगवेगळी गावं असतील, तिकडे कधी ऐकलात ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायणाची महापूजा होती? ऐकली कधी? कधीच नसते. तर त्यांना देव पावतो कसा आणि आपल्याला पावत नाही कसा? मग हे कसं कमाई करण्याचं साधन आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणून देव आपल्याला पावतो. आता बरोबर आहे, काही नवस करतात आणि ती पूजा घालतात, बरं अशा गोष्टी आहेत, पण त्यांच्याकडे ते काहीच करत नाहीत. मोठे मोठे कार्यक्रम असतात त्यांच्याकडे, आपल्यासारखे इतर लोकांसारखे असतात का कार्यक्रम ब्राह्मणांकडे? बघितले तुम्ही कधी? काय ऐकले तुमच्या गावामध्ये कधी मोठी पूजा होती त्यांच्याकडे, 200 लोकांना जेवण घातलं किंवा 100 लोकांना जेवण घातलं त्यांनी, असं कधीच नसतं. आपल्याकडे असतं मात्र तसं. मोठे मोठे कार्यक्रम असतात, पूजा घातली जाते, लोकांना जेवण घातलं जातं, भजनं 4-4 केली जातात. त्यांच्याकडे त्या पद्धती नाही. म्हणजे हे त्यांचं काय आहे, त्यांच्या उपजीविकेचं साधन केलेलं आहे, त्यानुसार ते म्हणजे चालत आहे, रीतिरिवाज सुरू आहेत. पण त्याच्यावर विश्वास, म्हणजे काही लोकांचा आता विश्वास आहे म्हणून ते करतात, पण त्या लोकांना त्यांना पण हे कसं होतं, त्यांच्याकडे ते असताना दिसत नाही. आता गणपती बघा, त्यांच्याकडे 11 दिवस असतो, पण काही कार्यक्रम नसतात. भजन कधी असतं? काय भजन बोलवतात? नाही. चुकून कुठेतरी असेल तर ब्राह्मणाच्या घरी भजन वगैरे या कार्यक्रम असेल तर ना, शक्यतो नसतात जास्त ते, पण त्यांना पण देव पावतो, आपल्याला पण पावतो ना. आता कोरोनामध्ये बघा, म्हणजे हे घेण्यासारखं उदाहरण, ब्राह्मणाने हे म्हणजे भटजीने गणपतीची पूजा केली नाही, जायला बंदी होती ना जिकडे तिकडे, पण तरी सुद्धा देवाने काही केलं का? लोकांचं वाईट केलं नाही. सगळं हे आहे ते चालू आहे. म्हणजे काही नसतं, सगळ्या गोष्टी मानण्यावरती आहेत. तसं काही नसतं त्यानेच केलं पाहिजे, ह्यानेच केलं पाहिजे. माणसाचं मन शुद्ध पाहिजे तर सगळ्या गोष्टी माणसाला मिळत जातात आणि त्याप्रमाणे हे होत जातात. म्हणून आता कोरोनाने, निसर्गाने एक बदल घडवायचा होता, माणसाला सुधारण्यासाठी एक संधी द्यायची होती, म्हणून हे मोठं संकट आलेलं होतं. म्हणजे याच्यातून तरी माणसाने सुधारलं पाहिजे. ज्या गोष्टी आता माणसं करतात ना, त्यातून सुधारण्यासाठी एक संकट महाभयंकर उभं केलेलं होतं. त्यातून माणूस आता तरले ते म्हणजे वाचले, पण त्यातून काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. पण माणूस परत बदलला नाही, आहे तसाच परत सुरू झालं, आहे तेच सुरू झालं ना. थोडे दिवस हे होतं, कंट्रोलिंग होतं, नंतर परत सुरू झालं. म्हणजे निसर्ग काय करतो, माणसाला काही ना काही शिक्षा देतो, तशी ती शिक्षा होती. कोरोना कुठून काय आला आणि काय हाहाकार माजून गेला, म्हणजे असे कित्येक लोकांचे प्राण गेले. आपण ऐकलं पेपरमध्ये, किती सगळं बंद होतं, बाहेर पडायला बंदी, काय मिळत नव्हतं, म्हणजे अशी लोकांचे हाल झाले. त्या दरम्यान लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बरेचसे लोक बेकार झाले, शहरातून सोडून इकडे घरी आले, इकडे साधे व्यवसाय करू लागले, इंजिनियर लोक बेकार झाले. बघितलं ना काय परिस्थिती होती तेव्हा ती, आणि त्याचे परिणाम पुढची 2 ते 3 वर्ष झालेली होती. कोरोना 2021 मध्ये आला, 22-23 अजूनही त्याचे परिणाम आहेत. काही लोकांचे कायमचेच जॉब गेले, जॉबलेस झाले, घरी झाले, इकडे साधे व्यवसाय करू लागले, म्हणजे असं. पण त्याचे परिणाम खूप म्हणजे भयंकर झालेले होते. त्यानंतर पुढे आता नीती नियम आपण बघितले. त्यानंतर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता या विश्वातील विविध घटना समजून घेणे, त्यांचे वर्णन करणे आणि त्याची माहिती इतरांना देणे, हा ज्ञानबाजार माणूस नेहमी करत असतो. आता विविध घटना समजावून घेणे आणि वर्णन करणे आणि त्याची माहिती जी आहे ती इतरांना देणे, आता तेच चालू आहे. आपण काय करतो, आता हे पुस्तक सुद्धा आहे, पुस्तकातलं ज्ञान आम्ही घेतो आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देतो किंवा सांगतो. प्रत्येक माणूस तसंच करतो. आपण जीवनामध्ये काय जगला, अगोदर काय अनुभव घेतले, हे पुढच्या लोकांना सांगत असतो आणि शिकवत असतो. या गोष्टीतून तुम्ही सुधरा, हे करू नका, हे केलं पाहिजे, ते वाईट आहे किंवा हे चांगलं आहे सांगत असतो. म्हणजे
प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या आपण कशातून तरी शिकतो आणि दुसऱ्यांना सांगतो. तर सगळ्याच गोष्टी सगळ्यांना येत नाही, ते त्याचं नॉलेज नसतं. एवढा कोण सर्वज्ञानी माणूस नसतो. सगळं जरी ज्ञान असलं तरी सगळ्याच गोष्टीमध्ये हुशार नसतो. प्रत्येकाला काही ना काही गोष्टींची कमतरता असते किंवा काही गोष्टी माहीत नसतात, काही गोष्टींची वेगळ्या माहिती असतात. आता मला जे माहीत नाही ते याला माहीत असणार किंवा यांना माहीत असणार, इतरांना माहीत असणार. त्यांना माहीत आहे ते मला माहीत नसणार. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाला माहीत नसतात. प्रत्येकाचं नॉलेज वेगवेगळं असतं किंवा काही कला ज्या असतात त्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे जसं म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुण हे वेगळे असतात. आता त्यामध्ये पुढे काय सांगितलं बघा. आता संस्कृती हे महत्वाचं अंग आहे. आता माहितीचा साठा हे संस्कृतीचं अंग आहे. आता प्रत्येकाकडे काही ना काही माहिती असते आणि त्याचा उपयोग कधी ना कधी होतो. म्हणजे एखाद्याला जर ड्रायव्हिंग करायला येत नसेल पण स्वतःची गाडी नसेल, पण अचानक जर एखादा इमर्जन्सी कोणाला आता गाडीवर कोणाच्या जायचं असेल तर त्याला ड्रायव्हिंग चांगलं येतं, म्हणजे तो लायसन आहे त्याच्याकडे, तो जाऊ शकतो, ड्रायव्हिंग करू शकतो. म्हणजे त्या कलेचा वापर काय होतो, कधी ना कधी होतो. जशी आपण एखाद्या विषयाची माहिती घेऊन ठेवली तर ती माहिती कधी फुकट जात नाही. कधी ना कधी भविष्यामध्ये जेव्हा वेळ असेल, म्हणजे जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळी ती माहिती उपयोगी पडते. म्हणजे घेतलेलं ज्ञान हे कधी वाया जात नाही. कुठचंही शिक्षण हे कधी वाया जात नाही, हे समजून घेतलं पाहिजे. पण काही लोकांना वाटतं कशाला शिकलं पाहिजे, असे लोक म्हणतात. कशाला शिक्षण करून कोणाचं बरं झालेलं आहे असं म्हणतात ना. पण त्या शिक्षणाचा पुढे आपल्याला फायदा होतो. म्हणजे आपल्याकडे डिग्री असेल तर आपल्याला एखादा जॉब अनायासे चालून आला तर त्या डिग्रीचा आपल्याला उपयोग होतो. नसेल तर ती पडून राहते. पण संधी आली तर त्या संधीचं सोनं होऊ शकतं, कारण ते आपल्याकडे ते कौशल्य पाहिजे. मात्र नुसतं तोंडी किंवा हे असून चालत नाही, प्रॅक्टिस असून चालत नाही. मग ते लेखी पाहिजे, म्हणजे आपल्याकडे डिग्री पाहिजे तर ते आपलं काम तिकडे होऊ शकतं. म्हणजे कधी ना कधी उपयोग होतात. शिक्षण हे कधी फुकट जाणारी गोष्ट नाही आहे. बाकीच्या गोष्टी तरी फुकट जातील, घेतलेली आपली एखादी वस्तू फुकट जाईल, पण शिक्षण फुकट जात नाही. माणूस जिवंत असेपर्यंत, जो म्हणजे त्याचं वय असेपर्यंत कुठच्याही शिक्षणाचा उपयोग हा होत असतो. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं बघा. आता विज्ञान, आता तिच्या म्हणजे घटनेचं मूल्यमापन करणे, तिच्या मागचं कार्यकारण प्रक्रियेचा शोध घेणे, अशाही गोष्टी विचारी आणि बुद्धिमान माणूस करत असतो. आता काही माणसं काय करतात, एखादी घटना घडली तर ती कशी घडली, त्याच्या मागे कोणती कारणं आहेत याचा शोध घेत असतात. म्हणजे विचारी, चौकस बुद्धी म्हणतात. एखादा आता गोष्ट झालेली असेल तर ती कशी झाली त्याचं मूल्यमापन करणे. त्यानंतर आता बुद्धिमान माणूस त्या प्रकारे करत तत्वज्ञान, विज्ञान यासारख्या पद्धतशीर ज्ञानांच्या शाखा त्यामुळे निर्माण होतात. आता एखादी गोष्ट जर घडत असेल, आता बॉम्ब ब्लास्ट झाला तर तो कसा झाला, आता हे जे संशोधन पोलीस हे करत असतात, शोध लावत असतात बघा. एखादी घटना होऊन गेली की त्यामागे कारण काय आहे, चोरी झाली तर त्याच्या मागे कशा प्रकारे झाली ती, त्याचा मूळ उद्देश काय, कशासाठी त्याने चोरी केली किंवा काय आहे, हे सगळं शोधून काढतात. मग बरीच वर्ष लागतात, काही वेळा पटकनही शोध लागतो. म्हणजे असं त्याला चौकस बुद्धी असं म्हणतात. आणि त्या प्रकारे ते होत असतात. त्याच्याकडे आता तेवढी टेक्नॉलॉजी पण वाढलेली आहे, त्याच्यामुळे शोध लागतो. आता बऱ्याचदा आरोपी पकडताना काय करतात, पोलीस काय करतात, जे श्वानपथक असतं ते बोलवतात. जर ताबडतोब घटना घडून गेल्या, म्हणजे आजची गोष्ट आहे आणि उद्या तर नाही, त्याच्यामध्ये जास्त कालावधी जाता कामा नये, त्याला समजल्यानंतर ताबडतोब हे झालं पाहिजे. मग ते श्वानपथक ज्या दिशेने तो म्हणजे चोर गेलेला असेल त्या बाजूला काय होतं, धावत जातं आणि त्याचा शोध काढतो. म्हणजे त्यांना वास येत असतो, वास दाखवलेला असतो. त्या जिकडे त्याने स्पर्श केलेला असेल, हात लावलेला असेल, तिथून वासाच्या दिशेने ते धावतं. ते एक झालं. नंतर आता सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्ही वरनं समजतं कोणत्या दिशेला गेला, अनोळखी माणूस किंवा व्यक्ती कुठच्या बाजूने गेला, जिकडे तिकडे. आता पोलिसांचे पण सीसीटीव्ही लावलेले असतात आणि पर्सनल पण असतात, दुकानदारांचे असतात किंवा जे काही बिझनेसवाले आहेत त्यांचे असतात, त्याच्यातही मिळू शकतं. नसेल तर तिसरं काय आहे, मोबाईल लोकेशन. आता खून वगैरे झाले असतं ते कसे उघड होतात, मोबाईल लोकेशन त्या व्यक्तीचं. आता म्हणून ते आधार कार्ड कंपल्सरी कशासाठी केलेलं आहे, आधारवरनं सगळे डिटेल्स मिळतात. जिकडे आता त्या माणसाचा आता कोण आरोपी अमुक आहे, मग त्याचा आधार शोधला जातो, आधार कार्ड, आधारचे ठसे मिळाले की तो कुठे जरी त्यांनी त्याचे ठसे लागलेले असतील, काय झालेलं असेल किंवा, आणि मोबाईल लोकेशन वरनं तो कुठे आहे हे समजतं. स्वतःच्या नावे त्याने सिम घेतला आणि त्यामुळे त्याचं लोकेशन कुठे जरी असेल
तरी ते ट्रॅप करून तो कुठे आहे तो समजू शकतो. त्या आधारे भरपूर आरोपी आता मिळतात. म्हणजे पोलिसांना ते सोपं झालेलं आहे. म्हणजे विज्ञानाचा सुद्धा वापर आहे. विज्ञान तंत्रज्ञान यामुळे सुद्धा आता बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं बघा, आता माणसाने वेगवेगळ्या सुख साधनांच्या यंत्राची आणि तंत्राची निर्मिती करतो. यातूनच तंत्रविद्या विकसित होते. आता बरेचशी तंत्र आहेत, त्यामुळे काय झालेलं आहे, सगळं सोपं झालेलं आहे. आता विमानाचा शोध आहे. म्हणजे विमान बऱ्याच वर्षापूर्वी आता शोध लागला, पण विमानामुळे माणूस बघा काही तासामध्ये एवढ्या हजारो किलोमीटरचं अंतर पार करू शकतो. रेल्वेने गेलं तर रेल्वे आहेच, रेल्वेने आपल्याला बरेच तास लागू शकतात. विमानाने झटकन जातो ना हवेतून अदांतरी. म्हणजे एवढे पण शोध असे, म्हणजे आपण त्याचा विचारही करू शकत नाही, पण माणूस सुरक्षितरित्या पोहोचू शकतो. म्हणजे खर्च जास्त आहे पण फास्ट जाऊ शकतो. म्हणजे वेळेची बचत होते. म्हणजे विज्ञानाने किती प्रगती केलेली आहे हे आपण त्याच्यामध्ये बघतो. असे बरेच शोध लागले. आता मोबाईलमध्ये सुद्धा आपण ऑल ओव्हर इंडिया कुठेही संपर्क साधू शकतो. ऑल ओव्हर इंडिया नाही, वर्ल्डमध्ये, जगामध्ये कुठल्याही देशामध्ये आपण संपर्क साधू शकतो. विकिपीडियावरती हवी ती माहिती मिळवू शकतो. गुगलवरनं वेगवेगळी माहिती पाहिजे ती माहिती एका क्लिकवरती मिळवू शकतो. म्हणजे असं एवढी प्रगती झालेली आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणजे माणूस बसल्या बसल्या हव्या त्या गोष्टीचा अभ्यास करू शकतो. पूर्वी का डिक्शनरी शोधावी लागत होती. शब्दाचा अर्थ शोधायचा तर आपल्याला म्हणजे पुस्तक स्वरूपात एवढ्या एवढ्या डिक्शनरी होत्या पूर्वी. आता त्याची गरज नाहीये. मोबाईलवरती आपण सर्च केलं, त्या शब्दाचा अर्थ काय, इंग्लिश हवा इंग्लिश, हव्या त्या भाषेमध्ये, कन्नड, उर्दू, कुठच्या भाषेमध्ये पाहिजे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचं मीनिंग मिळू शकतो. ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या आपण बसल्या बसल्या मिळवू शकतो. म्हणजे एवढं टेक्नॉलॉजीमध्ये बदल झालेला आहे. तंत्रज्ञानामध्ये किंवा कम्युनिकेशनची साधनं उपलब्ध झालेली आहेत. आता ते व्हिडिओ कॉल पण तुम्ही बघितलं. म्हणजे व्हिडिओ कॉलने माणूस थेट संपर्क म्हणजे दिसू शकतो समोर आणि बोलू शकतो. आता ह्याच्यापेक्षा आता पुढचं काहीतरी येणार नवीन. आता पुढे येणार, आता 5G का 4G झालं, आता 5G आलं ना, 5G आलं आता. म्हणजे फास्ट नेटवर्क, फास्ट असणार एकदम. म्हणजे आता ते 3G 4G मध्ये अडकत आपण बोलतो ना, म्हणजे व्हिडिओ हे होते मध्ये मध्ये स्टॉप होते, पॉज होते, तसं होणार नाही. एकदम क्लिअर, जसं टीव्ही वरती हे प्रोग्राम सुरू असतात आणि दिसतं ना क्लिअर, तसं दिसणार 5G असेल तर. म्हणजे अशी आता टेक्नॉलॉजी पुढे पुढे हे होत चाललेली आहे, विकसित होत चाललेली आहे. मग त्याही पुढे येणार आता काहीतरी नवीन. मोबाईलच्या पेक्षा त्याही पुढची टेक्नॉलॉजी येऊ शकते. नावं लिहून सही करायची. म्हणजे बरेचसे आता बदल होत चाललेले आहेत. त्यानंतर कला आणि क्रीडा. आता माणूस हा काय स्वातंत्र्यप्रिय आहे. आता उपजीविकेसाठी तो धडपड करतो, पण धडपड करताना विविध बंधने त्याच्यावरती पडतात. आता बंधनातून जाचक, ताणतणावातून त्याच्या मुक्तताही त्याला हवी असते. आणि त्याच्यामुळेच काय होतं, खेळ हे सुद्धा महत्वाचे आहेत. आता प्रत्येक दिवसभर तो कामच करत राहिला, थकून गेला, तर त्याला विरंगुळा पाहिजे. म्हणून ते खेळ निर्माण केलेले आहेत. म्हणजे काही शारीरिक व्यायाम पाहिजे किंवा शारीरिक गोष्टीतून त्याला आनंद मिळाला पाहिजे, म्हणून एक खेळ निर्माण केले आहेत. म्हणजे शारीरिक शिक्षण, आता पीईचा तास वगैरे असतो बघा शाळेमध्ये, ते कशाला, दररोज जर सगळे अभ्यासाचे तास असले तर मुलं कंटाळणार, बोर होणार. मग त्याच्यामध्ये एक तरी विरंगुळा, काहीतरी त्यांना रिलॅक्स पाहिजे म्हणून खेळ केले. आणि तंदुरुस्त झाला पाहिजे, तो शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त पाहिजे, व्यायाम पाहिजे, यासाठी खेळाचा तास एक त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो. म्हणजेच काय, त्यालाही तेवढंच महत्व दिलेलं आहे. म्हणजे खेळ खेळताना, आता पुढे म्हटलेलं बघा, तणावमुक्त वातावरणामध्ये अनुभव माणूस क्रीडा करताना, म्हणजे खेळ खेळताना, तसेच कला निर्मिती करताना आणि कलेचा आस्वाद घेताना घेत असतो. माणूस हा सौंदर्य प्रेमी असतो आणि त्यातूनच विविध कलाविषयी तो आस्वादक वृत्ती, रसिक वृत्ती जोपासत असतो. आता वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता आपण पिक्चर बघायला जातो, पिक्चर मधनं आपल्याला काय मिळतं, एखाद्या आता थिएटरमध्ये आपण जातो पिक्चर बघायला, त्यातून आपलं मनोरंजन होतं, आपल्याला एक स्टोरी समजतं ना. काही काही गोष्टी या काल्पनिक असतात, पण त्या पिक्चरच्या माध्यमातून तिथे थेट उभ्या केलेल्या असतात, म्हणजे दाखवलेल्या असतात, प्रसंग तो तिकडे मांडलेला असतो. तर काही प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये काल्पनिक असतात, ती स्टोरी का खरी नसते. त्याने त्याला मारलं, मग खून झाला, अमुक हे झालं, हे लोकांना तसंच वाटतं. काही काही लोक इतके ऍड असतात की त्यांना ते सगळ्या गोष्टी खऱ्याच वाटतात, कार्यक्रमात दाखवतात, तसेच वागतात. त्याने मग गळफास लावला म्हणून
आपणही तसंच करायचं. तसे विचित्र मॅड झालेले असतात आणि ते तसेच करतात. ते सगळं काल्पनिक असतं माणसं, ते म्हणून सुरुवातीला दाखवलेलं असतं बघा, सदर कार्यक्रमामध्ये दाखवलेले पात्र, प्रसंग, घटना या काय आहेत, काल्पनिक आहेत. याच्याशी लेखकाचं कोणताही सहमत नाही किंवा लेखक त्याच्याशी सहमत नाही किंवा तशा प्रकारचं त्याला वाईट काही सांगायचं नाही असं पुढे स्पष्टीकरण दिलेलं असतं सुरुवातीला. तरी पण लोक काय होतात, सासू सुनेचं भांडण त्याच्यात दाखवलं जातं, तसेच भांडतात खरे त्याच गोष्टीवरनं. मग त्यांना मुद्दे मिळतात की अमुक अमुक हे असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. हे काय त्यांना पैसे मिळवायचे असतात म्हणून ते तसे, आणि पुढे लोकांना खेळवून ठेवायचं असतं. इंटरेस्टेड जेव्हा म्हणजे कंडिशन येते किंवा एखादा प्रसंग येतो तेव्हाच सिरियल बंद केली जाते ना, बघताना तुम्ही. आता एखाद्याने त्याला भांडणं मोठी झाली दोघा सुनाची आणि सासूची किंवा इतर याची, तेवढ्या त्याच्यात स्टॉप केली जाते. म्हणजे काय, पुढचा प्रोग्राम आहे, पुढचा एपिसोड हा इंटरेस्टिंग बघणार, तेवढ्या त्याच्यात ती थांबवली जाते. म्हणजे काय, ह्यांचं एक बघण्याचं म्हणजे उत्कंठ वाढलेली आहे, पुढे काय होणार. म्हणजे अशा गोष्टीमध्ये किंवा एखादा अपघात दाखवला, तो ऍक्सिडेंट झाला आणि दोघांना लागलं, मग तेवढ्यातच स्टॉप केली जाते सिरियल. म्हणजे काय, पुढच्या प्रोग्राम मध्ये काय होणार, पोलीस त्यांना पकडणार का, काय होणार, कोणाला शिक्षा होणार, हे बघण्यासाठी पुढचा एपिसोड बघणार. परत सुद्धा पुढे तसंच केलं जातं. दुसऱ्या तरी एखादी घटना दाखवली जाते आणि तिथपर्यंत थांबवलं जातं. म्हणजे पुढचे एपिसोड ते बघून कार्यक्रम सुरू राहणार, त्यांना पैसे मिळतात, ऍक्टर लोक असतात, त्यांची सिरियल चालते आणि आपण काय आपलं लाईट बिल घालवतो आणि टीव्ही बघत राहतो. म्हणजे लोकांना ते समजत नाही, पण ते प्रत्यक्ष सगळ्याच घटना, काही लोक विरंगुळ्यासाठी बघतात, मजा म्हणून बघतात किंवा काहीतरी गोष्टी समजतात म्हणून, काही लोक फॅशन म्हणून बघत असतात. म्हणजे त्याच्यात नवीन डिझाईन कसले कपडे घातले, फॅशन कुठली आहे, घराचा कलर कसला आहे, इंटिरियर काय आहे, हे बघण्यासाठी पण ते सिरियल बघत असतात. आणि त्याच्यात नवीन नवीन सेट उभे केलेले असतात, त्याच्यात आपल्याला बघायला मिळतं किंवा वेगळं काहीतरी बघायला मिळतं, यासाठी पण बघत असतात. मग प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतो. म्हणजे अशा गोष्टी असतात त्यातून, म्हणजे कला क्रीडा ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ते वेगवेगळ्या, म्हणजे रसिक वृत्ती जोपासत असतो प्रत्येक जण. म्हणजे अशा रीतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सौंदर्य दृष्टी यांचा आविष्कार घडविणारा कला व्यवहार हा संस्कृतीचं एक महत्वाचं अंग आहे. पण प्रत्येक माणसाला काही ना काही गोष्टी आवडतात. कोणाला नाटक आवडतं, कोणाला खेळ आवडतात, काही लोकांना पोहायला आवडतं. म्हणजे असे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आवड प्रत्येकाची वेगवेगळी असते. खाण्यामध्ये कसं प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, तशी पण खेळांच्या प्रकारामध्ये कोणाला आता क्लासिकल गाणं आवडतं, कोणाला इतर जी आहे ती नाट्यसंगीत आवडतं, कोणाला वेगळी गाणी आवडतात, हिंदी आवडतात. म्हणजे असं वेगवेगळ्या ज्या आवडी निवडी असतात त्याप्रमाणे खेळामध्ये सुद्धा तसंच आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या म्हणजे खेळांची आवड असते, क्रीडा प्रकारांची आवड असते. आता संस्कृतीची अंग असून एकमेकांमध्ये ती अलग नसतात. म्हणजे संस्कृती त्याला काय जोडलेली आहे आणि एकमेकांशी ती अविभाज्यपणे संबंधित असतात. त्याचं तर उदाहरण काय, श्रद्धा, विश्वास, कर्मकांड, उपासना पद्धती या साऱ्या गोष्टी धर्माचा भाग असतात. म्हणजे प्रत्येक धर्माच्या त्या भाग आहेत. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव विविध सामाजिक संस्था, रीतिरिवाज यांच्यावरती पडताना दिसतो. आता संस्कृती म्हणजे काय, उल्लेखलेल्या घटकांची गुंतागुंतीची रचना. म्हणजे यामध्ये आता सगळं जे सांगितलं, संस्कृती, कला, त्यानंतर धार्मिकता आणि जे काही हे ज्ञान, विज्ञान, श्रद्धा, विश्वास, धार्मिक, सामाजिक संबंधाचं नियंत्रण, क्रीडा, हे जे सगळं जे आहे ते संस्कृतीत सगळे घटक मिळून संस्कृती निर्माण झालेली आहे. म्हणजे जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय होतात, परस्पर क्रिया होते. आता हिंदू संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती एकत्र आली तर त्यांच्यामध्ये परस्पर क्रिया होते, सांस्कृतिक देवाणघेवाण होते आणि तेव्हा दोन्ही संस्कृतीमधील बदल गुंतागुंतीचे असतात. म्हणजे प्रत्येकामधील बदल हे वेगवेगळे असतात. जेव्हा एखादी संस्कृती दुसऱ्या संस्कृतीवर एखाद्या क्षेत्रामध्ये प्रभाव पडते आणि जेव्हा एखादी म्हणजे तेव्हा तो काय होतो, दुसऱ्या तो प्रभाव एका क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही आणि इतरही क्षेत्रामध्ये तो पसरतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, कलेच्या क्षेत्रावरती बाह्य संस्कृतीचा प्रभाव पडला तर त्याचा प्रभाव हा नैतिक मूल्ये, कौटुंबिक, सामाजिक संबंध यावरही पडतो. म्हणजे प्रत्येक संस्कृतीचा वेगवेगळ्या घटकांवरती हा परिणाम होत असतो आणि एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीवरील प्रभाव संस्कृतीच्या एकात्म एकसंघ अशा स्वरूपावरती घातक परिणाम आहे का, तर याविषयी सावधानता बाळगण्याची गरज असते असं सांगितलं. धर्मविज्ञान पुढे आता काही
स्वयं अध्ययनासाठी प्रश्न दिलेला आहे. तर कल्चर हा शब्द लॅटिन भाषेतील कुठल्या शब्दापासून आलेला आहे? टिंबटिंब या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ टिंबटिंब आहे. काय आहे? कल्चर हा शब्द कसा आलेला आहे? कल्चर समअधिकृत म्हणजे तो लॅटिन भाषेमधला कुठला? लॅटिन भाषेमधील काय मगाशी आपण सुरुवातीला बघितला. संस्कृती हा शब्द कसा आलेला आहे लॅटिन भाषेमधलं? लॅटिन भाषेतला कल्चर हा जो शब्द होता ना, संस्कृती, संस्कृती हा शब्द कल्चर हे मूळ जमिनीची मशागत, कल्चर या शब्दापासून त्याची निर्मिती झाली. त्यानंतर पुढे बघा सांगितलेलं आहे मराठीतील धर्म हा संस्कृत हा जो शब्द आहे तो धर्म, तो शब्द मूळ संस्कृत भाषेतून आलेला आहे आणि त्याची काही उदाहरणं सांगितलेली आहेत. आता वेगवेगळे धर्म त्यामध्ये सांगितले आहेत. आता सगळं आपण पुढे बघूया नको. आता कोणकोणते धर्म आहेत बघा. हिंदू, ख्रिस्ती, जैन, बौद्ध, यहुदी, शीख, इस्लाम, म्हणजे असे वेगवेगळे धर्माचे संप्रदाय सांगितलेले आहेत. आणि प्रत्येक धर्मामध्ये आता वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत. तर हिंदूंचे वेद, त्यानंतर इस्लामांचं कुराण, ख्रिस्ती धर्माचं बायबल, बौद्धांचं त्रिपिटक, त्यानंतर वाङ्मय, जैनांचं आगम म्हणजे इत्यादी. याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या धर्मियांचे धर्मग्रंथ कोणते आहेत. त्यानंतर पारलौकिक किंवा मरणोत्तर अस्तित्वाचा संदर्भात काहीतरी म्हणजे काहीतरी सांगतो असे नव्हे तर ऐहिक व्यवहाराचेही नियम घालून देतो. आणि हे नियम माणसाने एकत्र येऊन काही सण उत्सव साजरे करावेत, नीती नियमांचे पालन करून समाजामध्ये सुसंवाद राखण्याचे कार्य करावे असं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे बघा आता धर्माच्या व्याख्या सांगितल्यात. जेम्स मॉर्टिन यांनी व्याख्या केलेली आहे. जेम्स मार्टिन्यू आहे. जेम्स मार्टिन्यू यांनी व्याख्या केली की धर्म म्हणजे काय? एखाद्या चिरंतन ईश्वराचा विश्वास. म्हणजे चिरंतन ईश्वर आहे म्हणजे जो ज्याचं अस्तित्व कधी संपू शकत नाही असा जो ईश्वर आहे, चिरंतन आहे, तो कायमस्वरूपी आहे, त्याचं अस्तित्व आहे, म्हणजे त्याचं विश्वावरती नियंत्रण आहे, तो विश्वावरती नियंत्रण करतो, मानवाशी नैतिक संबंध प्रस्थापित करतो असं त्यांनी म्हटलं. म्हणजे मार्टिन्यू यांनी काय म्हटलेलं आहे त्यांच्या व्याख्येमध्ये, ठळक दोष आहे तो काय? फक्त ईश्वरवादी धर्मांना तो लागू पडतो. म्हणजे काही धर्मामध्ये ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं आहे, काही धर्मामध्ये ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं नाही, म्हणजे मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे. तर आपल्या धर्मामध्ये मूर्तीपूजा मान्य केलेली आहे, म्हणजे मूर्तीमध्ये देव आहे असं मानलं जातं. आता काही धर्म जे आहे ते ख्रिश्चन धर्मामध्ये एक वेगळा संप्रदाय आहे, तो काय करतो? मूर्तीपूजा मानत नाही. म्हणजे देव आहे पण तो ह्याला मानत नाही, मूर्तीला मानत नाही, मूर्तीमध्ये नाही, मूर्ती माणसाने केलेली आहे, हे बरोबर आहे. आता नियंत्रण करणारा वेगळा असा देव आहे, सृष्टीचं नियंत्रण करणारा वेगळा आहे ना. म्हणजे असं वेगवेगळं आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा. दुसरी व्याख्या आहे ती मॅथ्यू आर्नोल्ड यांची व्याख्या आहे. धर्म म्हणजेच काय? भावनेचा उच्च उदात्त बनवलेलं उजळलेली नीती. आता सर्वच प्रमुख धर्मामध्ये नीतीला महत्वाचे स्थान आहे. आता धार्मिक संप्रदाय असतात की ज्यामध्ये कर्मकांडाने देवदेवतांचा वश करण्याला स्थान असते, देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी होम हवन यज्ञ वगैरे सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे सांगितलेले आहेत. काही आता याच्यामध्ये बघा, काही ठिकाणी म्हणजे वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा पाऊस पडला पाहिजे याच्यासाठी होम हवन केले जातात. जसे वेगवेगळे समज आहेत आणि किंवा केले जातात त्या प्रकारचे होम हवन कर्मकांड केली जातात. त्यानंतर पवित्र अपवित्र आहे. त्याच्या पुढे श्रद्धा विश्वास पवित्र अपवित्र या संबंधी काही संकल्पना आहे. शुभ अशुभ पाप पुण्य अशा पण काही गोष्टी सांगितल्या जातात. तर शुभ अशुभ पण आपण आपल्यामध्ये मानतो ना, काही गोष्टी शुभ आहेत काही अशुभ आहे, असं करू नये, या गोष्टी करू नये. किंवा धार्मिक काही कारण असतात, ईश्वर मानत असेल किंवा निरीश्वरवादी असेल तर तो धार्मिक असतो आणि कारण
त्याचा पवित्र म्हणजे काय आणि अपवित्र काय यासंबंधी काही कल्पना असतात. जो मानतो त्याच्यामध्ये असतात, न मानणाऱ्याला काही नसतंय. त्याला निरीश्वरवादी म्हणतात. जो धर्म वगैरे काही मानत नाही, देवदेवता मानत नाही, त्याला निरीश्वरवादी म्हणतात. त्यानंतर पुढे काय सांगितलं, धर्माची वैशिष्ट्ये. तर एखाद्या धर्मामध्ये एखादी वस्तू, प्राणी, वनस्पती पवित्र मानली असेल तर ती दुसऱ्या धर्मामध्ये अपवित्र मानली असेल. आता आपल्याकडे तुळस ही पवित्र मानली जाते हिंदू धर्मात. बाकीच्या धर्मात आता काय मानतात माहित नाही, पण त्याच्या मागचं कारण काय आहे, तुळस ही काय करते, ऑक्सिजन अधिक प्रमाणावरती सोडते म्हणून ती, आणि औषधी पण आहे म्हणून तिला पवित्र मानलेलं आहे. आणि ती त्याच्या दैवत्व गुण असा मानलेला आहे, कारण त्याच्यातनं काय होतं, ऑक्सिजन अधिक प्रमाणावरती असतो म्हणून तुळशीची झाडं घराच्या भोवती अधिक प्रमाणात लावली तर जनावरं पण येत नाहीत बघा. हे पण त्याच्या मागचं कारण आहे. त्याला एक विशिष्ट प्रकारे तुळशीला वास येतो पानांना, त्याच्यामुळे जनावर पण त्या ठिकाणी जास्त वेळ थांबणार नाही. म्हणजे सरपटणारी जनावर असतात ती पण थांबत नाहीत आणि ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावरती देतात. त्यानंतर पुढे काय सांगितलं, धर्मामध्ये एखादी वस्तू, प्राणी आहे. त्यानंतर धर्मामध्ये पवित्र्याचा संबंध ईश्वराशी जोडलेला असेल तर दुसऱ्या धर्मामध्ये एखाद्या धर्मग्रंथाच्या वाचनाशी. त्यामुळे पवित्र म्हणजे आता आपल्याकडे गीता ही पवित्र मानलेली आहे. गीता असेल, आता ती म्हणजे जेव्हा कोर्टामध्ये एखादा आरोपी जातो तेव्हा त्याला काय केलं जातं, गीतेवरती हात ठेवून सांगायला सांगितलं जातं, आपण जी काही शपथ घेतोय म्हणजे जे काय सांगतोय ते खरं आहे, म्हणजे देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. पण आरोपी उलट म्हणतात, देवा शपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही मनात म्हणतात, आणि त्याच्यावर हात ठेवून मग पुढचं काय ते शपथ घेऊन तेच पुढची साक्ष देतात. म्हणजे ते सांगायचं असतं, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही असं हात ठेवून सांगायचं असतं. म्हणजे जो आरोपी असतो तो पिंजऱ्यामध्ये उभा असतो ना, बघितलं ना, टीव्हीत तरी बघितलं ना, त्याच्यावरती आता मुस्लिम असेल तर त्याला कुराणावरती हात ठेवून सांगायला सांगितलं तर मग तो खोटं सांगणार नाही. कुराण त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन असेल तर बायबलवरती हात ठेवून सांग, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही, कारण तो देवाला मानतो. म्हणजे त्या प्रकारे आहे. आता कोर्ट सुद्धा मानतं म्हणजे धर्मग्रंथ खरे आहेत ना, म्हणून कोर्ट सुद्धा मानतो ना त्याला. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे, किंबहुना पवित्र आणि म्हणजे अवघड आहे. पुढे किंबहुना पवित्र आणि धर्म या कल्पना परस्परावलंबी आहेत, म्हणजे एकमेकावरती अवलंबून आहेत. पवित्र अपवित्र या कल्पनांचा आशय धर्मागणिक बदलू शकतो. आता त्याही पुढे गेलं तर इंद्रिय आणि तर्कबुद्धीच्या आवाक्याबाहेर असते. आता कुठलं शब्द प्रामाण्य वेगाने ज्ञान असेल तर ते इंद्रिय आणि तर्कबुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर असतं. त्यानंतर पवित्र अपवित्राच्या कल्पना या धर्माचा एक अंग भाग असतो. त्यानंतर जुलियन हेक्सले यांनी काय म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे की धर्माचे सार हे अशाच प्रकारचे आहे. ते म्हणतात धर्माचे सार हे माणसाच्या श्रद्धा आणि आदरयुक्त भीतीच्या क्षमतेमध्ये व्यक्त होतं असं त्यांनी म्हटलं. आता मूलतः आणि सारता अशा वस्तू ज्या आहेत त्या घटना व कल्पना असतात की ज्यामध्ये पावित्र्याची भावना जागृत करतात. पुढे काय आहे काही गोष्टी ते काय नको. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये बघा, म्हणजे प्रत्येकाने व्याख्येमध्ये धर्माचा ग्रंथ म्हणजे धर्माचा अर्थ हा वेगवेगळा सांगितलेला आहे किंवा त्याचे काही गुणधर्म सांगितलेले आहेत. त्यानंतर अतिनैसर्गिक शक्तीवरील विश्वास. तर बऱ्याच धर्मामध्ये विश्वनिर्माता ईश्वर मानलेला असतो. विश्वनिर्माता ईश्वर सगळ्यांनीच मानलेला आहे, म्हणजे ज्याने हे विश्व निर्माण केलं, वृक्ष, वेली, झाडं, फळं, पक्षी, प्राणी, सजीव सृष्टी सगळं जे आहे हे जे सगळं चक्र चाललेलं आहे हे सगळं निर्माण केलं म्हणजेच काय, ईश्वर आहे असं बरेचसे धर्म मानतात. म्हणजे विश्व निर्माता ईश्वर आहे. आता काही वेळा एकच ईश्वर न मानता निसर्गातील घटनांवरती नियंत्रण करणाऱ्या अनेक देवदेवता मानल्या जातात. म्हणजे एकच ईश्वर न मानता ते वेगवेगळे मानले जातात वेगवेगळ्या देवांच्या रूपामध्ये. आता काय पाऊस पडणार आहे ती वरुण देवता मानली जाते. त्यानंतर हवा आहे, हवा पसरवणारे वायू देवता, असे वेगवेगळ्या देवांची रूपं त्यांना दिलेली आहेत. आता पवित्र आणि अपवित्र विषयांमध्ये भेद. आता प्रत्येक धर्मामध्ये काही वस्तू, घटना, कृती, भावना पवित्र मानलेल्या असतात तर काही अपवित्र मानलेल्या असतात. म्हणजे पवित्र काही गोष्टी काही धर्मामध्ये चांगल्या सांगितलेल्या आहेत, काही गोष्टी
वाईट सांगितलेले आहेत, म्हणजे त्या करू नये, चांगल्या आहेत त्या कराव्यात, असं प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. पवित्र वस्तूंना अनुलक्षण केले जाणारे धार्मिक विधी, आता वास्तू, ग्रंथ, वस्तू किंवा पवित्र प्रतीक पवित्र मानल्यावरती त्या पवित्र विषयातील पावित्र्याचा स्पर्श आपल्याला व्हावा यासाठी काही विशिष्ट धार्मिक विधींचा पुरस्कार बहुतेक धर्मामधून केला जातो. त्यानंतर पुढे पवित्र नीतिनियम, आता ईश्वर मान्यता आहे, म्हणजे पवित्र नियमांना, त्या नियमांना ईश्वराची मान्यता आहे असं मानलं जातं. आता त्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि तर्क या पलीकडे प्रामाण्य असाही दावा केला जातो. त्यानंतर बुद्धीचं अधिष्ठान नसून पावित्र्याचं अधिष्ठान असतं असं त्यामध्ये मानलं जातं. त्यानंतर पुढे आहे बघा, विशिष्ट धार्मिक भावभावना, राग, लोभ, द्वेष, प्रेम इत्यादी व्यक्त होतात, त्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या भावभावना धार्मिक विषयांच्या संदर्भात निर्माण होतात. उदाहरणार्थ श्रद्धा, भक्ती, भीतीयुक्त आदर, समर्पण वृत्ती इत्यादी. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आता प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या असतात. प्रत्येकामध्ये म्हणजे राग, लोभ, माया किंवा जे काही भीती, द्वेष या ज्या भावना आहेत त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. त्यानंतर काही मध्ये श्रद्धा, भक्ती, भीतीयुक्त आदर, समर्पण वृत्ती अशाही गोष्टी असतात. त्यानंतर उपासना पद्धती पुढे सांगितल्या. आता बहुतेक धर्मामध्ये देवाला किंवा देवदेवतांना किंवा धार्मिक विभूतींना प्रतीकांची उद्देशून काही विशेष प्रार्थना, उपासना, ध्यानधारणा सांगितलेल्या असतात. प्रत्येक धर्मामध्ये ध्यान करण्याच्या पद्धती वेगळ्या. मुस्लिमांमध्ये नमाज पढले जातात, आपल्याकडे प्रार्थना केली जाते किंवा भजन केलं जातं. भजन गायन या स्वरूपात देवाला म्हणजे विनंती केली जाते किंवा त्याचं नामस्मरण केलं जातं. त्यानंतर ख्रिश्चन धर्मामध्ये प्रेयर केली जाते. त्यांच्या चर्चमध्ये जाऊन ते दर आठवड्याला किंवा आठवड्यातून 2 वेळा काय करतात, प्रेयर करतात, प्रार्थना करतात रविवारची. असं म्हणजे पद्धती, या उपासना पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर वैश्विक दृष्टिकोन, एकूण विश्वाचं स्वरूप आहे, त्यामध्ये मानवाचे स्थान याविषयी काहीतरी दृष्टिकोन प्रत्येक धर्मामध्ये सांगितले जातो. बऱ्याचदा हा दृष्टिकोन प्रयोजनवादी असतो, म्हणजे या विश्व निर्मितीमध्ये काहीतरी प्रयोजन आहे, म्हणजे विश्व निर्माण केलं त्यामागे काहीतरी कारण आहे असं मानलं जातं. त्याच्यामुळेच हे विश्व चांगल्या प्रकारे सुरू आहे. नसेल तर कधीच बंद झालं असतं ना, सूर्य उगवायचाच बंद झाला असता, विश्व थांबलं असतं. पण तसं होत नाही. देवाला पण लोकांची काळजी, म्हणजे माणसांची काळजी आहे, त्याने निर्माण केलेलं आहे ना, मग ते चाललं पाहिजे. मग त्यासाठी तो सुद्धा काय करतो, सगळं निर्मिती जी आहे ती चालू ठेवलेली आहे. नसेल तर समतोल होईल आणि सगळं बिघडून जाईल. दिवस उगवलाच नाही, सूर्याला वाटलं आज हे व्हायचंच नाही, उगवायचं नाही, असं होऊ शकतं का? असं होत नाही कधी. काही वेळा लोक म्हणत होते बघा 2012 मध्ये बुडून जाणार सगळं, असं म्हणत होते ना, जग बुडी येणार. बुडलं का? नाही. हे सगळं काल्पनिक आहे. लोक उगाच काहीतरी हे सांगतात. काही वेळा सांगत होते एक मोठा, म्हणजे त्याला काय म्हणतात, ब्लॅक गोल जे हे असतात ते कृष्ण विवर असतात, तशी येणार, पृथ्वी त्याच्या तोंडात जाणार आणि पूर्ण अंधकार होणार असं म्हणत होते. म्हणजे काही वर्षापूर्वी असं पण म्हणत होते, पण तसं पण झालं नाही. हे सगळं म्हणजे काल्पनिक आहे. काही काही अंदाज व्यक्त केलेले असतात पण ते खरे नसतात. म्हणजे असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणखी 10-15 मिनिटांनी थांबूया आपण, 10 मिनिटांनी. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे. थोडंसं हे कसं जरा वेगळं वाटतं आपल्याला, शब्दरचना वगैरे वेगळी आहे, त्याच्यामुळे ऐकायला थोडंसं आपल्याला जड वाटतंय. भाषा जरा वेगळी वाटते. सोपा आहे पण ते जरासं वेगळे हे आहे. ते पवित्र नियम झाले. त्यानंतर विशिष्ट धार्मिक भावभावना ते झाल्या. उपासना पद्धती, वैश्विक दृष्टिकोन, विश्वाचं स्वरूप, त्यामध्ये मानवाचे स्थान याविषयी काहीतरी दृष्टिकोन प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर व्यक्तिमत्वाचे अनुशासन, म्हणजे माणसाने स्वतःचे जीवन काही नियमांमध्ये बांधून घेतलं पाहिजे. म्हणजे माणसाने कसं वागलं पाहिजे, प्रत्येकाने काय केलं पाहिजे, आपल्याला काही नियमांमध्ये बांधून घेतलं पाहिजे. नसेल तर माणूस बिघडणार. आता काही सकाळी आपण बाहेर पडताना काय केलं पाहिजे, नित्य नियमाने आंघोळ केल्यावरती पूजा केली पाहिजे, देवाची उपासना केली पाहिजे, 5 मिनिटं का असेना, कुठच्याही म्हणजे जे काय आपल्याला देव आवडत असेल त्याची उपासना केली पाहिजे आणि बाहेर पडलं पाहिजे. नित्यक्रम आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणजे हे तसं नसेल तर माणूस काय होतो, कोणाचं तरी म्हणजे काहीतरी तो एखाद्या गोष्टीमध्ये जर गुंतलेला नसेल म्हणजे चांगल्या, तर तो वाईट गोष्टीकडे जातो. त्याला वाईट
नाद लागतात. त्याच्यामुळे त्याने काय केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपलं एक शेड्यूल ठरवलं पाहिजे, दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे, म्हणजे चांगल्या गोष्टी कुठल्या केल्या पाहिजेत. तर तो माणूस बिझी राहिल्यावरती काय होतो, कामामध्ये व्यस्त राहिला तर वाईट गोष्टीकडे जात नाही. म्हणून त्याला काम पाहिजे, म्हणजे आपलं काहीतरी नियमित काम असलं पाहिजे तरच तो व्यवस्थित राहू शकतो.